नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या लेवल वनच्या लास्ट डेच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर शेवटचा दिवस आहे. जाता जाता मलाही वाईट वाटत आहे की दिवस आता 4 दिवस संपून जातील, नाही का? मी जरा 1 मिनिट अनम्यूट करतो. आज शेवटचा दिवस आहे, आज बोलू शकतात थोडे ना. अजून कुणाकुणाला वाईट वाटतंय की चला आता 4 दिवस संपले, उद्यापासून काय करायचं? सवय झाली की नाही 4 दिवसामध्ये सोमवारपासून? ओके. चला स्टार्ट करूया. तर बघा, आज मी काय काय शिकवणार आहे. हा, 1 मिनिट. मला इकडे जाऊ. ओके. बघा, आजचा दिवस खूप खास आहे. 4 दिवस काय कामं केले आपण त्याचं प्रॅक्टिकल आहे. जसं आपण शाळेत परीक्षा देतो, नंतर जॉबला लागतो, तसं आता जॉबला लागायचं आहे. ओके. खूप काही प्रॅक्टिस सांगणार आहे. ओके. नोट्स आल्या आहेत का सर्वांना? नोट्स कुणा कुणाला नाही आल्या अनम्यूट करू शकतात सांगायला. आल्या? कशा का वापरायच्या मी आता आज सांगणार आहे. ओके. तर आज काही वही पेन घेऊन बसू नका. फक्त जेव्हा मी एंजल नंबर देईल, मनी नंबर, तेव्हा लिहायला घ्या. ओके. चालेल. ज्यालाही नोट्स आल्या नाही त्याने मला नंबर आणि मी काही पाठवलंच नाही तुमचं नाव वगैरे सर्टिफिकेटवर, तर कसं पाठवणार? मला मेसेज करा आता ग्रुप ऍडमिन वर, जोही नंबर असेल त्याच्यावर. ओके. चालेल. चला, तर मग नोट सगळ्यांना आज भेटून जाते. ज्यांचंही अटोनमेंट राहिलं आहे उद्या सकाळी 6 वाजता करून दिलं जाईल. ओके. चला, आपण शिकवायला घेऊया. तर त्या नोट्स मध्ये ज्या ज्या प्रॅक्टिस आहे त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे, इथून पुढे करायच्या आहे. खूप सुंदर सुंदर आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं इथून पुढे जीवनामध्ये, लक्षात घ्या, लोक तुम्हाला वेडा बोलू नाही तर काही बोलू, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. जर जीवनामध्ये यश पाहिजे आहे की सक्सेस पाहिजे आहे. चालेल. चला, आता मी पहिलं घेतो. तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील लगेच विचारून घ्यायचं. शेवटचा दिवस आहे, काही मनात डाऊट अजिबात ठेवायचा नाही. ओके. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आज आपण देऊ, कारण शेवटचा दिवस आहे. ओके. चला, आता आपण बघूया. ओके. तर बघा, त्याच्यामध्ये सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या. काय? रेखीची प्रार्थना हीच आहे जी सुरुवातीला पहिली ओळ आहे ना, ती 1 2 3 प्रोसेसच्या नंतरची मी बोलत असतो, तीच रेखीची प्रार्थना आहे. ओके. आता ही 1 2 3 प्रोसेस कधी करायची? ही जी 1 2 3 प्रोसेस सुरुवातीला आहे, रोज करण्याची गरज नाही. एकदा आठवड्यातून तुम्ही दोनदा तीनदा केलं तरीही चालेल. ओके. आणि जे मास्टर लेवलचे स्टुडंट असतात त्यांनी हातावर सिम्बॉल टाकून ते करायचं असतं. पण तुम्हाला काय करायचंय, रोज करायची गरज नाही. कधी किंवा एखाद्याच्या घरात कोणी आजारी पडलं, ताप वगैरे आला, तुम्ही हिलिंग करायचं वाटत असेल, तेव्हा ते 1 2 3 प्रोसेस करून घेत जा. मोठ्या हेलिंगला, छोट्या हेलिंगला गरज नाही. तरीही ज्यांचे अटुनमेंट परवा झाले होते आणि काल झाले होते त्यांचं ऍक्टिव्हेशन राहील नाही, तरीही तुम्ही आता परत माझ्या बरोबर एकदा करून घ्या सगळे प्रॅक्टिकल, म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके. ते रेकी एनर्जी परत इनभोगच होऊन जाईल. चला, माझ्या मागे एकदा प्रॅक्टिस करा बरं. 1 2 3 प्रोसेस मी तुम्हाला परत शिकवतो आणि करायचंय. रोज केलं तर खूप छान आहे, पण तुम्ही कंटाळा करतात म्हणून आठवड्यातून दोनदा तीनदा तरी करायचं. ओके. चला, दोन्ही हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, माझे गुरु आणि ईश्वरांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती खूप सोपं आहे. फक्त हात ठेवायचे, प्युअर इंटेन्शन, खूप साफ मनाने. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे रेकी हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. तर रेकी तर तुम्ही हातातूनच देणार आहे, म्हणून हाताला चार्ज करणं खूप गरजेचं आहे. डावा हात आधी खाली, उजवा हात वर, आणि ऍफर्मेशन द्या. आता चला, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या पामचक्राला किंवा माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि एकदम स्लोली करायचं. दोन हातामध्ये व्हायब्रेशन फील करत जा. ओके. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इंग्लिशमध्ये चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाच. ओके. अंदाजे 21 तुम्हाला थोड्या वेळ काही दिवसांनी अंदाज येऊन जाईल. तर मोजतच नाही बसायचं, नक्की 21च केलं पाहिजे, 19 केलं तर काही असं काही नाहीये. ओके. आता उजवा हात खाली, डावा हात वर. अगेन क्लॉकवाईज, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय
पामचक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चला करून घ्या आज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय. ओके, डाव्या हाताची मूठ बांधा, 7 चक्रा. तिथे सगळं आता नोट्स मध्ये आहे, फक्त माझ्या मागे म्हणा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. उजव्या हाताने क्राऊन चक्राच्या थोडं वरती, आणि अफर्मेशन, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. तर बिलीफ असणं खूप गरजेचं आहे. ओके, हवं तर व्हिज्युअलाइजही करू शकतात की तुमचे 7ही चक्र बॅलन्स होत आहे. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7. त्याच्यानंतर हात घ्या, नाभी चक्रावर ठेवा. खूप महत्वाचं आहे हा. नाभी चक्राच्या वरती थोडस पुढे घेऊन अफर्मेशन द्या क्लॉकवाईज फिरून. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. मी स्क्रीनवर दाखवतो तरी पण एकदा तुम्हाला थोडस, हे बघा इथे हायलाइट केलेलं आहे, लिहिलेलं आहे. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. ओके, त्याच्यानंतर स्वतःला अफर्मेशन द्यायचंय. प्लीज द्या हा. करा, चला दोन्ही हात कप शेप मध्ये, हात हृदय चक्रासमोर. स्वतःलाच अफर्मेशन द्यायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. हे रेखी शक्ती माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके, जे ही मास्टर लेवलचे स्टुडंट असतात, पुढच्या लेवलचे एक डबल चोकोरे काढून घ्यायचा. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके, आणि बोलायचं ईश्वर ऐसा हो, ऐसा हो, ऐसा हो. आता बघा याच्या पुढची प्रॅक्टिस तर आधी मध्ये करत जा. रोज केलं तर खूप चांगलं. मी तर जेव्हा नवीन शिकलो रोज करायचो, चांगले रिझल्ट आले. तर कधी मध्ये कंटाळा आला, स्किप झालं, काही घाबरायचं नाही. याच्या पुढची प्रॅक्टिस खूप सुंदर आहे. काय याच्या पुढची प्रॅक्टिस आपण बघूया, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा, तर बघा, सेल्फ ओरा क्लिन्झिंग खूप महत्वाचं आहे. आणि आता तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, मी शिकवणार आहे. काय करायचं आहे, तुमचे पितृदोष असतील, ग्रह दोष असतील, काही फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे, सगळ्यांना तुम्हाला स्वतःला साफ करायचं. आता कसं साफ करायचं, काय करायचं आपण बघणार आहे. त्याच्या आधी बघा, तुम्हाला मी एक PDF दिलाय हिंदीमध्ये. सर मला नोट्स वगैरे काय अजून मिळालेले नाहीये. नाही मिळाले, तुम्ही मला मेसेज करा त्या नंबरवर, मी तुम्हाला देईल केलं सगळ्यांनाच सर. परत. ओके, मी काल रात्रीच केलंय. ठीक आहे, परत एकदा मेसेज करा. ओके, राहिलं असेल मेबी. हा, ओके, चला 1 मिनिट थांबा, ती फाईल मला काढू द्या. याच्यातच आहे. ओके, ज्याला नाही भेटले मेसेज करा, मी देणारच आहे. सगळ्यांना दिले, तुम्ही काय माझे दुश्मन आहे का? तर बघा, हे 30 पानांचं PDF आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो ना मी. खूप छान आहे, हिंदीमध्ये आहे. हिंदी असंही सगळ्यांना समजतं. ट्राय टू अंडरस्टँड. आता मी सगळं तर तुम्हाला जे देत आहे तेच खूप आहे. याच्यामध्ये एक पोझिशन आहे, हे बघा जरा स्क्रीनवर दिसत आहे का तुम्हाला, आभा मंडल की सफाई. आता काय असतं बघा, लहानपणी पण आपली आजी आजारी वगैरे पडली, नजर काढायची. आता होतं काय, आपलं ओरा क्षेत्र आपल्या आजूबाजूला असतं. तुम्हाला मी ओरामध्ये शिकवलं आहे. आता सांगा मला, सगळ्यांना धुलीकण तर माहितीच आहे. धुलीकण काय असतात, आपण गावाला गेल्यावर असा सूर्याचा प्रकाश येतो, असे आपल्याला धुळीचे कण दिसतात की नाही, छोटे छोटे, बरोबर. आणि तुम्ही सांगा, जरी आता सूर्याचा प्रकाश नसेल, तुमच्या आजूबाजूला ते धुलीकण आहेत की नाही, मला सांगा बरं. आहेत आजूबाजूला, जरी दिसत नसले. कधी लहानपणी प्रयोग केलाय का, ते अंधार सूर्यप्रकाश झाकला की तरी पण ते राहायचं, बरोबर. त्याच पद्धतीने तुमच्या आजूबाजूला त्या औरामध्ये खूप सगळ्या नकारात्मक ऊर्जा आहेत, जरी दिसत नसल्या तरी.
त्या तुम्हाला तुमच्या हाताने साफ करायच्या आहेत. ओके, रेकी तर तुमच्याकडे आहे, जरी 10% इफिशियन्सीने करणार आहे काही प्रॉब्लेम नाही. तर काय करायचं आहे आता, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे म्हणजे जीवनात कधीही आपली मदत आपल्यालाच करायची असते, कोणी मदतीला येत नाही. मोठे मोठे देवांचे अवतार पण घेतो परमेश्वर, खूप अवतार घेतो आणि परत जातात, पण काय सांगून जातात की वागायचं कसं आहे, ते नेहमी तर संगती राहू शकत नाही. भगवान कृष्ण आले, येशू ख्रिस्त आले, गौतम बुद्ध आले, कोणी असेल, काम तर आपल्यालाच करायचं शिकून गेले आहे, तर काम तुम्हालाच करायचं आहे, बिलकुल लाजायचं नाही कोणी काही बोलू. आता सगळे आता तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे, आता कसं करायचं, आणि प्लीज व्हिडिओ ऑन करा, छान प्रॅक्टिकल होईल, आत्ताच्या आत्ता तुम्हाला सगळ्या एनर्जी साफ होऊन जातील. ओके, हलकं वाटेल तुम्हाला. आता काही करताना परत रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. चला रेकीला कॉल करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माझे माता पिता आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. किती सोपं आहे. चला हात घ्या, एक इंटेन्शन द्या, अनंत स्रोतातून वाहत येणारी हिलिंग एनर्जी. हवं तर रेकी बोलायला इगो प्रॉब्लेम येतो, बोला हिलिंग एनर्जी, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस. आता काय करायचं, हात क्राऊन चक्रावर न्यायचे. हात असे न्या क्राऊन चक्रावर. जेही मास्टर लेवलचे स्टुडंट आहे किंवा लेवल 2-3 वाले सगळे एक डबल चोकरे क्राऊन पासून रूटवर करून काढून घ्या. दीपावली मॅम तुम्ही सुद्धा बिना याचं करू नका, आता सिंबल आहे. आता आपण सगळ्यांनी क्राऊन चक्रावर हात ठेवले, हात एकदम खाली घ्यायचे, एकदम हळूहळू, जसं त्या ओरात साफ करत आहे. ऍफर्मेशन. जर आता आपण सर्वप्रथम आपल्या ग्रहांचे दोष काढू. ओके, बघा ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. हजारो वर्षांपासून बरेचसे लोक ग्रह नक्षत्राचा अभ्यास करत असतात, अगदी भारत नाही विदेशातही चालतं, तर नक्की तसंच असतं, काम करतं. चला एकदा हात रब करा, परत क्राऊन चक्रावर स्लोली यायचं. ऍफर्मेशन. जर माझ्या मन मस्तिष्क, सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, एनर्जीज असतील, ते सर्व एनर्जी माझ्या हातामध्ये येत आहे. हात हळूहळू खाली. जर काही नकारात्मक एनर्जी असतील, तुमचे हात अचानक जड पडायला लागतील. स्लोली तुमच्या क्राऊन पासून रूट चक्रापर्यंत यायचं. आता हवेत फुंकर मारा, एक फुंकर मारा आणि बोलायचं, या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, शुद्धच बोलायचं, कारण एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, फक्त ती त्याचं रूप एकातून दुसऱ्यात बदलते. ओके, परत एकदा करा, हात रब करा क्राऊनवर, माझ्या मागे म्हणा, जर माझ्या सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, ते सर्व नकारात्मक प्रभाव एनर्जी माझ्या हातामध्ये येत आहे. स्लोली करा खालपर्यंत, आणि हातांकडे कॉन्सन्ट्रेट करायचं, काय व्हायब्रेशन्स होत आहेत, आणि फूक मारायची, ह्या एनर्जीजला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. असं 3दा करायचं आहे. आता मी 2दाच करतो, सेशन मोठं होईल. दोन्ही हात कप शेप मध्ये हृदय चक्राजवळ. ऍफर्मेशन. मी आता माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात ग्रहांच्या, सर्व ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. ऍफर्मेशन्स किती इम्पॉर्टंट आहे शिकवलं होतं ना मी, पाण्याला पण दिलं, तर आपल्याला असं ऍफर्मेशन द्यायचंच आहे. ओके, आता याच्यानंतर आपण करणार आहे पितृदोष किंवा नजर दोष, आपण ब्लॅक मॅजिक करूया. ओके, तर सारखं सारखं रेकीला कॉल करायचं नाही, एकदा केलं होतं, आता फक्त हात रब करा, हात रब करा, परत क्राऊन चक्रावर माझ्या मागे म्हणा, जर माझ्या सात चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या काही ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या
हातामध्ये येत आहे. जर काही असेल तर व्हायब्रेशन जाणवतील, नाही तर काही नाही. स्लोली खाली घ्या. एक हवेत फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. अगेन नॅक राऊंड चक्रावर हात. स्लोली खाली. माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. चला, कुणाला जाणवत आहे हात जड? ते खाली घ्या रूट चक्रापर्यंत. हवेत फुंकर. या सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. हात कप शेप मध्ये, हृदय चक्रासमोर. ॲफर्मेशन: माझा संपूर्ण ऑरा आणि शरीर सुरक्षित आहे, किंवा माझं शरीर आणि ऑरा पूर्णपणे सुरक्षित आहे, क्लीन आहे. मनासारखं ॲफर्मेशन द्या, जसं तुम्हाला वाटेल. काही नियम नाही ना. माझं संपूर्ण शरीर आणि ऑरा संपूर्णपणे क्लीन आणि सुरक्षित आहे. आता याच्यानंतर आहे पितृदोष. आता कसं असतं, मेडिकल सायन्स पण मान्य करतं, जेव्हा आपला जन्म होतो तर आपल्या बरोबर आपल्या 3 पिढ्यांचा DNA असतो. ओके, तसंच त्यांचे काही कर्मही असतात. असेल नसेल तरी बोलून मोकळं व्हायचं. ओके, ठीक आहे. चल, हात रब करा फक्त. परत ग्राउंड चक्रावर. ॲफर्मेशन: जर माझ्या 7 चक्र आणि औरामध्ये माझ्या पूर्वजांच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील, दोष असतील, ते सर्व दोष, सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. हवेत फुंकर. या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी येत आहे. परत एकदा करा. क्राऊनवर हात. जर माझ्या 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील, दोष असतील, सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. हात कप शेप मध्ये, हृदयासमोर. आणि ॲफर्मेशन: माझे 7 चक्र आणि औरा संपूर्णपणे सुरक्षित आहे, क्लीन आहे. माझं 7 चक्र आणि औरा संपूर्णपणे क्लीन आहे, सुरक्षित आहे. आता शेवटचं लास्ट, पैशासंबंधी. पैसा जीवनात खूप महत्वाचा आहे. ओके, चला, पैशासाठी करायचं आहे. हात रब करा आणि ॲफर्मेशन: जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने पैशा संबंधित काही नकारात्मक ऊर्जा असतील, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, ते सर्व अडथळे, ब्लॉकेजेस आता माझ्या हातामध्ये येत आहे. खालपर्यंत हवेत फुंकर. या सर्व ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा करा. चला, हात रब करा. कमा. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने पैशा संबंधित काही नकारात्मक ऊर्जा असतील, ब्लॉकेजेस असतील, सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. रूट चक्रापर्यंत हवेत फुंकर. या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. दोन्ही हात कप शेप मध्ये. ॲफर्मेशन: मी आधी इंग्लिश मध्ये बोलतोय. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे.
मराठीत बोला. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेतो. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि भरभराटीचा उपभोग घेत आहे. शेवटी बोलायचं, ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. करणारा तो आहे, आपण फक्त ओके. आलं लक्षात? आवडली प्रॅक्टिस? काहीतरी करा. हो सर आवडली, थँक्यू, काहीतरी बोला. अरे नाही तर आज खूप शिकवायचं, मी परत बोलून बोलून थकतो, मला ना बोलायचं खूप कंटाळा येतो. तुम्ही मग तिकडून काही बोलले का मग माझं थोडस लक्ष इकडे तिकडे जातं, नाही तर झोप येते. ओके, दिवसभराचा टायर्डनेस असतो. चलो ठीक आहे. आता याच्या नंतरची प्रॅक्टिस खूप सुंदर आहे. काय करायचं आहे तुम्हाला आता? घरातील प्रत्येक वस्तू आणि घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, वाहने सर्वांना हिलिंग द्यायची आहे. ओके. जसं बघा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरामध्ये शांती राहिली पाहिजे, सगळे प्रेमाने राहिले पाहिजे. तुम्ही 5 दिवसापर्यंत इथं आहे म्हणजे मी याचा अर्थ असा घेतो तुम्ही शांतता प्रिय लोक आहे, पीसफुल आहे. तर आता हिलिंग देताना घरातील सर्व सदस्यांची नावं घ्यायची आहेत, जरी तुमचं त्यांच्याशी पटत नसलं तरीही. ओके. तर म्हणजे घरामध्ये सासू असेल, सासू तुमच्या सासूशी पटत नाही, जावेशी पटत नाही, दिराशी नाही, कोणी असेल, नाव घ्यायचं म्हणजे घ्यायचं. घराचं वातावरण आपल्याला बदलायचं आहे. ओके. मी जसं बोलेल तसं मी माझं नाव घेईन माझ्या घरच्यांचं, तुम्ही तुमच्या घरच्यांचं नाव घ्या. ओके. दुसरं, तो एनर्जी बॉल बनवायचा आहे. आता रेकीमध्ये एनर्जी बॉलची बॉल खूप मस्त काम करतो. इवन मी आता तुम्हाला संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायचं शिकतोय. त्याच्यासाठी थोडस आपण एक बघूया, तुम्हाला एनर्जी बॉल कसा बनवायचा आहे बघा. इथे एक असा हा फोटो दिसत आहे. असं 2 हातामध्ये एक एनर्जी फील्ड आहे. आता होतं काय, तुम्हाला एनर्जी बॉल कसा बनवायचा बघा. परत दोन्ही हात रब करा व एकदा प्रॅक्टिस करू. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा माता पित्यांची आभारी आहे, माझे सर्व गुरु ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता बघा, आता तुम्हाला मोठं वाटेल पण तुम्ही प्रॅक्टिस केली ना 2 मिनिटामध्ये ही प्रोसेस संपून जाते. 2 मिनिट पण लागत नाही, पण करायला खूप मजा येते. आता काय करायचं आहे, 3 बॉल बनवायचे. एक पहिला फुटबॉल आणि दुसरे हिलिंग बॉल. तर 3 बॉल, 3 एनर्जी बॉल बनवायचे आहे. आता बघा, बनवतानाच तुम्हाला मजा येईल. बघा कसं करायचं. दोन्ही हात रब करा, करा बघा. हात रब करा सर्वांनी, बघा खूप छान अनुभव येईल. आता लाडू बनवतात ना, छोटासा असा बेसनचा लाडूची साईज करा बरं असं, किंवा क्ले हातामध्ये असतो तेव्हा कसं करतात. आता थोडं मोठं करा, अजून साईज वाढवा त्याची. आता क्रिकेटच्या बॉल एवढं करा, अजून बाहेर जा करा. तर याच्यामध्ये ना आता तुम्ही जरी असं असं जरी केलं ना, एक एनर्जी फील्ड तयार होते. जसं 2 चुंबक तुम्ही घेतले, त्याच्यामध्ये कसं एनर्जी असते पण दिसत नाही, तसं इथे एनर्जी तयार होते, एक एनर्जी फील्ड तयार होते. हा झाला तुमचा एनर्जी बॉल. आता ऍफर्मेशन्स बघा. आता झालं, थांबून घ्यायचं फुटबॉल एवढा झाल्यावर. आता बघा ऍफर्मेशन्स किती सुंदर आहे. मी माझ्या घरच्यांचे नावं घेईन, लगेच सर्वांनी तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या घरच्यांची नावं घ्यायची आहेत. ओके. चला थांबा आणि तिथे त्यांना आता एनर्जी बॉलकडे फोकस करायचं आणि बोलायचं, हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, हा एनर्जी बॉल सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. असं 3दा म्हणायचं आहे. परत एकदा रिपीट करा तसंच पकडून. हा हा एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, माझी मुलगी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. आणि असेल तुमचे हात थोडे जड पडतात. ओके. आता आणि काय बोलायचं, सेम ऍफर्मेशन, फूक मारा,
या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. सेम तसं अफर्मेशन जेव्हा आधी केलं होतं. ठीक आहे. हा झाला फुटबॉल. आता फुटबॉल झाला. आता आपल्याला हिलिंग द्यायची आहे. आता हिलिंग देताना परत रिकीला कॉल करायचा नाही. दुसरा बॉल बनवताना हात रब करा. बनवा एक लाडू बनवा. लाडू बनवा. मला बघू दे बरं इकडे कसा बनवत आहे. ओके. थोडं स्लोली लतिका मॅम थोडं स्लोली करा. 2 याच्यामध्ये एनर्जी फील व्हायला. अजून थोडस बाहेर. असं करता करता ते लाडू मग क्रिकेटच्या बॉलच्या साईजची मग फुटबॉलच्या साईजची करून थांबायचं आहे. हेच. आता इतका झाला. आता थांबून घ्या. आणि आता तुम्हाला ना व्हिज्युअलाइज करायचं सगळ्यांना त्या एनर्जी बॉल मध्ये कसं इमॅजिन करायचं. माझ्या मागे म्हणा मी नाही सॉरी माझ्या मागे फक्त म्हणा दिव्य रेखीने भरलेला एनर्जी बॉल हा किंवा हा एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील सर्वांची नावं घ्या. आणि घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. काही म्हणा, जसं ब्लेसिंग देताना चुकले चालेल, तुमच्या मनाने काही म्हणा. परत एकदा, हा एनर्जी बॉल माझी पत्नी, मुलगी, आई वडील, भाऊ, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू सर्व इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. मिक्सर, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज कमी कमी खराब होतील, मेंटेनन्स कमी येईल. घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जिथेही तुम्ही बसून कराल घरामध्ये एक फूक मारायची अशी घरातच आणि एक कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा, ती एनर्जी सगळीकडे पसरत आहे. खालची रूम, वरची रूम, बेडरूम, सो अँड सो. आणि सगळ्यांना हिलिंग पोहोचत आहे. खाली सर्व तुमच्या गाड्यांना, 2 व्हीलर, 4 व्हीलर सगळ्यांना पोहोचत आहे. ओके. हा झाला दुसरा बॉल. तिसरा बॉल कुणासाठी आहे? तिसरा बॉल खूप सुंदर आहे. तुम्ही प्रयोग केला तर खूप छान रिझल्ट येतील. की तुम्हाला स्वतःला छान वाटेल. तिसरा बॉल द्यायचा आहे पृथ्वीसाठी, पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी. आता त्यांना कशाला बघा, आपल्याला फक्त घ्यायची सवय आहे. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे लिया क्या, हम इसकी परवा करे क्यों. तर ते गाणं नाही का, तसं नाही करायचं. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत. जसं कोविडमध्ये एका माणूस तिकडे शिंकला कुठे, चायनामध्ये, सर्वांनाच तो कोरोना झाला, बरोबर की नाही. सगळे कनेक्टेड आहे. तुमच्या घरामध्ये बघा, आज स्वयंपाक झाला, काही भाजी बनली असेल, भाजी काही कशीच बनली का, कोणीतरी शेतामध्ये गहू पिकवले असतील, डीलर घेऊन दुकानात आला असेल, दुकानदार आहे तिथून तुमच्या घरी आलं, सो अँड सो आपण सगळे कनेक्टेड आहे. दुसरं, आपल्याला संपूर्ण पृथ्वीला हिलिंग का द्यायची आहे? लक्षात घ्या, तुम्ही असं केल्याने खूप खास व्यक्ती बनतात. कसं माहितीये, जरी तुम्हाला माहिती नसलं तरीही या पृथ्वीला हिलिंग देण्यासाठी, म्हणजे काही संत महात्मे अजूनही जिवंत आहेत, कुठे हिमालयात बसून आहे. प्रत्येक धर्मामध्ये असतात असे संत महात्मे, ते संपूर्ण पृथ्वीला हिलिंग देत असतात. आता कुंभमेळ्यात आमच्या नाशिकला साधू बाबा येतील, तिथंच बसतात ते, कुंभमेळ्यात येतात गेट टुगेदर करायला. ओके. तर तसे प्रत्येक धर्मात असतात की ते सर्व पृथ्वीसाठी प्रार्थना करतात. तर असे लोक ह्या जगामध्ये अर्ध्या टक्क्याहूनही कमी आहेत. तर जर तुम्ही ही प्रोसेस केली, तुम्ही खूप स्पेशल बनतात. अर्ध्या टक्क्याहून कमी रेंज मध्ये येतात, सो स्पेशल. जेव्हा तुम्ही देता तर युनिव्हर्स तुम्हाला रिटर्न मध्ये खूप देतं. तिसरा बॉल संपूर्ण पृथ्वीसाठी. अफर्मेशन बघा किती सुंदर आहे. तसं नोट्स मध्ये आहे, सध्या मला फॉलो करा. चला, दोन्ही हात रब करा. शक्य असेल तर टेरेसवर जाऊन करा, घरात बसून केलं तरी चालेल. चला, दोन्ही हात रब करा, प्रॅक्टिस. छोटा बॉल, छोटस असं करायचं, गोल गोल. थोडं बाहेर यायचं, परत बाहेर फील करा. आता माझ्या मागे अफर्मेशन द्या, मनातल्या मनात दिलं तरी चालेल, पण खूप छान वाटेल. बघा बघा, अफर्मेशन. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे.
हा एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, जमिनीवरील, पाण्यातील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, जमिनीवरील, पाण्यातील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, शक्यतो आता फुकणे मारायची कुठे, असं मोठा हात स्प्रेड करायचा, कारण संपूर्ण पृथ्वीला तुम्ही देताय. कंजूसपणाने करायचा, मस्त हात मोठा करायचा, थोड्या वेळ असं 1-2 मिनिटं थांबून घ्यायचं. ओके, की तुमची एनर्जी सगळीकडे जात आहे. असं 1 मिनिट फील करा. अगेन व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर परमेश्वराने पृथ्वी कल्पना करूनच बनवले असं बोलतात. जस्ट बोलला, अफर्मेशन दिलं, व्हिज्युअलाइज केलं, झालं. तर असं व्हिज्युअलाइज करायचं. ओके, ठीक आहे. एनर्जी बॉलची प्रॅक्टिस आवडली. आता 7 चक्रा मेडिटेशन शिकायचं. करणार कोणी काही बोलो, मी तुम्हाला आधीच सांगत आहे. तुम्हाला कोणी वेडा बोलो, पागल बोलो, सक्सेसफुल लोकांना लोक वेडेच बोलतात. जीवनामध्ये चेंजेस पाहिजे, करा. तर खूप सुंदर रिझल्ट, 1-2 मिनिट लागतात. ते करायचं आहे. याच्यानंतर आता मी तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन कसं करायचं ते शिकवणार आहे. ओके, अरे बापरे, 7 चक्राची फाईल कुठे गेली मला, 1 मिनिट थांबा, ते फाईल शोधून घेतो, मग आपण शिकवतो. जस्ट 1 मिनिट थांबा. आता बघा, तुम्हाला एक आवाज ऐकायला येईल, साऊंड येतो की नाही मला जरा फक्त सांगा. शेअर, प्ले करतो, शेअर, ऍडव्हान्स. आवाज येतोय? ओके, तर तो लम आहे, लम, रूट चक्राचा. ओके, आता बघा, एक लक्षात घ्या, ते ना जे मेडिटेशन आलं आहे सगळ्यांना, ते याच्यामध्ये तेवढंच आहे, लम लम. त्यात कोणी काही माणूस बोलणार नाही, सरळ. टोटल 7 चक्र आहे, टोटल 7 चक्र. एका चक्राला 3-3 मिनिट रोज हिलिंग द्यायचे आहे. तर मेडिटेशनला रोज बसताना आधी हात रब करायचे, रेकीला कॉल करून बसा, आणि हात सरळ रूट चक्रावर ठेवायचा. असं खालून वरती करायचंय तुम्हाला हिलिंग. आधी रूट चक्रावर ते लम 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 3 मिनिटं आवाज येईल, तुम्ही काहीच करायचं नाही. 3 मिनिटानंतर ऑटोमॅटिक त्याचा आवाज सुरू होऊन जाईल, वम वम वम. तो स्वादिष्टान चक्र. लगेच हात रूट चक्रापासून 2 बोट वरती घ्यायचा, हात तिथे ठेवायचा. 3 मिनिटानंतर ऑटोमॅटिक आवाज चेंज होईल, रम रम रम. हळूच हात इथे. मग ते रम रम चालेल. मग नंतरून 13व्या मिनिटाला परत यम आवाज येईल, लगेच हात इथे. असं करत 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 तुम्ही क्राऊन चक्र आला, क्राऊन चक्रावर हात नाही ठेवायचा, थोडस वरती ठेवा, त्याला ब्लॉक नाही करायचं. क्राऊन चक्रावर किंवा असा ठेवा, असा वरचा भाग एम्प्टी ठेवा, असा साईडने ठेवा. ओके, शेवटचा जेव्हा ओम असेल ना, ओम करताना असं ठेवा. ह्या पद्धतीने तुम्हाला ते 7 चक्राचं मेडिटेशन करायचं, आणि ते संपलं 3 मिनिटं, मेडिटेशन बंद होऊन जातं. थँक्यू थँक्यू बोलायचं, हात रब करायचे, झालं. ह्या मेडिटेशनचे खूप चांगले फायदे आहेत. ओके, खूप लोकांना खूप आवडतंय मेडिटेशन. रिझल्ट आहे म्हणून सांगत असतो, अदरवाईज मी तुम्हाला दिलं नसतं. ओके, तर हे 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, आता अजून काय शिकवायचंय तुम्हाला, जस्ट 1 मिनिट. अजून तुम्हाला शिकवायचं आता 12 पॉईंट बॉडी हिलिंग. मला आठवण द्या, 24 पॉईंट बॉडी हिलिंग. तुम्हाला मनी पिरॅमिड बनवायचं शिकवायचं आहे. मनीचे एंजल नंबर्स आहेत.
थोडस रिच्युअल्स आहे वगैरे वगैरे. चालेल. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे, थोडस जसं मी काल सांगितलं, तर आपल्या पुढच्या क्लासबद्दल थोडीशी माहिती देऊन ठेवतो की आपला पुढचा क्लास सोमवारपासून सुरू होत आहे, 2 आठवड्याचा असतो, 8 मे पर्यंत आहे. ओके. तर त्याच्यामध्ये मी लेवल 2 आणि लेवल 3 दोघी कव्हर होतं, याच्या पुढच्या दोघी लेवल. लेवल 4 टीचर लेवल असते, ते तुम्ही सगळं करून साधना वगैरे केली. शिक्षक म्हणजे माझ्यासारखं शिक्षक बनायचं तरच आहे, अदरवाईज गरजेचं नाही. अदरवाईज लेवल 3 आणि लेवल 4 मध्ये काहीच फरक नाहीये. लेवल 4 मध्ये एकच फरक आहे की तुम्ही कुणाला शक्तिपात देऊ शकता. तर सोमवारपासून जो क्लास सुरू होईल तो लेवल 2 आणि 3 चा आहे, ज्याच्याने तुम्ही मास्टर हिलर बनतात. पृथ्वीवर जितकेही रेकी हिलर्सला जितकेही हिलिंग येते तेवढं सगळं त्याच्यात शिकवलं जातं. तुम्ही सर्टिफाईड मास्टर हिलर बनत असतात. ओके. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय काय देणार आहे थोडस 5 मिनिटामध्ये सांगतो, नंतर आपण मनी रिच्युअल्स वर येऊया. ओके. जस्ट वन. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सिम्बॉलचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. सिम्बॉल तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट केले जाईल तरच तुम्ही वापरू शकतात, अदरवाईज असं इंटरनेटवर बघून नाही वापरू शकत. सगळ्यांचा शक्तिपात करून दिला जाईल, ते तर उसुई रेकीच आहे. त्यातच तुम्हाला त्याच कोर्समध्ये सगळं काही, आणि जेही सांगल मी, जेही फी घेईल सर्व इन्क्लुडेड आहे. हा, वेगवेगळे कोर्सची वेगवेगळी फी नाहीये माझ्याकडे. त्याच्यातच करुणा रेखी शिकवली जाईल, ही भारतीय रेखी आहे. याचे सिम्बॉल कधी आणि कसे वापरायचे. त्याच्यानंतर अंतकरण रेखी पण खूप सुंदर आहे, वापरायला सोपी आहे, ही पण पॉप्युलर आहे. तर तुम्हाला 3 रेखीचे प्रकार शिकवले जातात: उसुई रेखी, करुणा रेखी, अंतकरण रेखी. तर तुमच्या त्या 3 मॉडेलिटीज पक्क्या होऊन जातात. ओके. मग आपल्या उसुई रेखीमध्ये काय शिकवलं जातं अजून बघा, ज्यांनाही नात्यांचे प्रॉब्लेम असतात, मग तुम्ही ऍज अ स्वतःचे करू शकतात, पुढे जाऊन हिलर बनवून इतरांचे प्रॉब्लेम जीवनामध्ये सॉल्व्ह करू शकतात. कसले? नात्यांमधले. ज्यांचंही नातं खराब आहे, पती पत्नी, भाऊ भाऊ, सासू सून, सो अँड सो, तर तुम्ही याला शिकवलं जातं, त्याला ग्रीड कसं लावायचं, हिलिंग कशी करायची वगैरे वगैरे. छान रिझल्ट असतात, बरेच रिलेशनशिप इम्प्रूव्ह झालेले आहेत. ओके. एवढ्या ह्याच्यामध्ये ते आहे. दुसरं सतीचं ग्रीड, दुसरं सेपरेशन ग्रीड पण असतं. 2 व्यक्तीमध्ये कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, पती पत्नीमध्ये असेल, किंवा तुमच्या घरात तुम्हाला मुलाला, तुमच्या मुलीला कोणी बिघडवायला मैत्रीण येत असेल, त्यांना सकारात्मक भावनेने कसं दूर करायचं, पॉझिटिव्हली. ब्लॅक मॅजिक वगैरेचा इथे काही संबंध नाही, ते तुम्हाला शिकवताना कळून जाईल. ओके. दुसरं विश बॉक्स आहे. विश बॉक्स कसा बनवायचा, हा वर भेटतो, पण तुम्ही वापरू शकत नाही अनलेस तुमच्याकडे रेकीचे सिम्बॉल आहे. तर असा असतो, तर त्याच्यामध्ये कसं बनवायचं वगैरे. हा तर छोटा आहे, हा तर मी घ्यायला सजेस्टही करत नाही. तर रेकीमध्ये विश बॉक्स खूप पॉप्युलर आहे, अगदी वर्ल्ड वाईड. जगात जितके रेकी हिलर्स आहे सगळेजण वापरतात. अगदी असा साधा डब्बा असेल तरी चालेल. मग त्याच्या चीट कशा बनवायच्या, तुम्ही असं त्याच्यामध्ये अशा चीट आहे ना, घरातील प्रत्येक सदस्यासाठी इच्छा येऊ शकतात, अगदी 5-5, 10-10. तुमच्यासाठी एक विश, मुलांसाठी एक, मुलीसाठी एक, नातेवाईक, मित्र मैत्रिणीसाठी. तर ते विश बॉक्स मध्ये विश कशा द्यायच्या, अफर्मेशन कसे द्यायचे, त्याला हील कसं करायचं, ते केलं जातं. तर मॅजिकल रिझल्ट असतात त्याचे. हा, तर ते शिकवलं जातं. अजून त्या सिलेबस मध्ये आहे कपूर दिया वंडरलँड, हे तुम्हाला त्याच्यात शिकवेल, खूप सुंदर आहे. जीवनामध्ये जेही ब्लॉकेजेस आहे ते ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी, कुठलंही काम असेल, पैशासंबंधी, बिझनेस, कोर्टाच्या केसेस, म्हणजे जुने जुने खूप जास्त ब्लॉकेजेस असतील, हा दिवा ग्रहण करतो, आणि विथ प्रूफ तुम्हाला त्याच्यात प्रूफ पण दिसतं, ते क्लासमध्ये सांगेल. सायकिक अटॅक हे ऍडव्हान्स लेवलचं असतं, मास्टर हिलर असतात, तुम्ही अगदी प्रोफेशनली करू शकता. जसं एखाद्याला खूप काही कोणी बाहेरच्या व्यक्तीने काही केलं असेल, खूप निगेटिव्हिटी झाली असेल, समजतच नाही आपल्याला, एखाद्याचे मेडिकल रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे आणि कोणी काही केलंय, तर तुम्ही हे अगदी कुणाची हिलिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकता, ते शिकवलं जातं. अगदी कुणाच्या घराची नजर असेल, काही असेल, त्याची एनर्जी ओरा देखील साफ करू शकते. आता सर्वात महत्वाचं पुढच्या लेवलला आल्यावर असतं डिस्टन्स हिलिंग. आता डिस्टन्स हिलिंग खूप सुंदर आहे, खूप महत्वाचं. ओके. आता त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही इतके स्पेशल बनतात, जसं पेंडुलम मध्ये खूप चमत्कार बघितले, पाण्याची चव बदलली. आता याच्याहून स्पेशल काय असतं माहितीये का,
तुम्ही समोरची व्यक्ती तुम्हाला ज्याची हिलिंग करायची आहे, कुठलाही प्रकारचा आजार आहे, ती व्यक्ती तुमच्या समोरही नसली, गावाला असली, कुठे लांब असली, अगदी दुसऱ्या देशातही असली, फक्त त्या व्यक्तीचा फोटो किंवा फोटोही नसेल, फक्त अशी 7 चक्राची इमेजवर हिलिंगची प्रोसेस कशी करायची, हिलिंग कशी द्यायची. आणि रेकी फेमस याच्यासाठीच आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग करता येते, व्यक्ती समोर नसेल, आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. तर खूप सुंदर आहे. ऑलरेडी तुम्ही अर्धे जादूकर झाले, पुढे अजून करायचं आहे. आणि बघा खूप सुंदर आहे. जेव्हापासून रेकी माझ्या जीवनात आली, डॉक्टर नईच्या बरोबर आहे माझ्या घरामध्ये. ओके. आणि जितके पण प्रॅक्टिशनर्स असतात त्यांचे सेम एक्सपिरियन्स आहे. काही झालं का दो एनर्जी, तर खूप छान रिझल्ट असतात. मन लावून केलं तर छान रिझल्ट भेटतात. नंतर साऊंड हिलिंगही त्याच्यात शिकवली जाते. साऊंड थेरपी काय आहे, जसं तिबेटियन सिंगिंग बाउल असतील, अदर मेथड्स आहे. तर साऊंड ते इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नाही, ऍडव्हान्स लेवलचं साऊंड हिलिंग मी तुम्हाला शिकवत असतो. त्याच्यात तुम्हाला शक्तिशाली कर्मा मेडिटेशन दिलं जातं, 7 पॉवर मेडिटेशन. त्याला 7 पॉवर बोलतात. तर विथ सिम्बॉल करायचं असतं, म्हणून मी तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही. ते रिकीमध्ये तुम्हाला खूप पुढे जाण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. आणि ते करून करून तुम्ही एक दिवस ऑटोमॅटिक ह्या शक्ती तुमच्या जागृत होतात. जसं पॉवर मॅग्नेट आहे, मनी मॅग्नेट आहे, पैसा जीवनात सहज यायला लागतो, तुम्ही एक पॉवरफुल पर्सनॅलिटी बनतात. हिलिंग मॅग्नेट, हिलिंग मॅग्नेट तर बनूनच जातात, कारण तुमच्याकडे सिम्बॉल असतात, घरात बाहेर कुणालाही तुमच्या हातातून हिलिंग पोहोचते. लव्ह मॅग्नेट आहे, तुमच्या प्रेम म्हणजे लव्ह एनर्जी तुमची खूप वाढते, फ्रिक्वेन्सी, लव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्ही स्वतःवरही प्रेम करतात आणि इतर लोकही तुमच्यावर प्रेम करायला लागतात. सायकिक मॅग्नेट आहे, तुमचं सिक्स सेन्स छान इम्प्रूव्ह होतं, इंट्युएशन लेवल वाढतं ज्याला आपण बोलतो, एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन छान काम करतात. आणि आध्यात्मिक लेवलवर तर खूप छान आहे. जर आध्यात्मिक प्रगती करायची आहे, जीवन तुमचं पूर्णपणे बदलून जातं 360 डिग्री. ओके. जीवनात ज्याच्या आध्यात्मिकता आहे त्याच्या जीवनात शांती आली, सगळंच आहे. मग त्याच कोर्समध्ये बघा, 8 मे पर्यंत असेल तो कोर्स, क्रिस्टल थेरपी देखील आहे. आता क्रिस्टल थेरपीमध्ये काय शिकवलं जातं, असं तुम्हाला अगदी क्रिस्टलचा बिझनेस जरी करायचा आहे त्याच्याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जातं. तर सगळं शिकवलं जातं की हे क्रिस्टल्स आहे कसे बनवायचे, न्यूमरोलॉजी शिकवली जाते, एखाद्याच्या जन्मतारखेप्रमाणे ब्रेसलेट कसे बनवायचे, त्याला चार्ज कसं करायचं. आणि मार्केटमध्ये भेटणाऱ्या ब्रेसलेट्स किंवा क्रिस्टलपेक्षा जेव्हा तुम्ही ऍज अ रेकी हिलर कुणाला ते चार्ज करून देतात, त्याचा व्हॅल्यू आणि त्याचे गुण कैक पटीने वाढलेले असतात. तर खूप सुंदर रिझल्ट असतात. आणि तसं तुम्हाला मी भविष्यात कुणाला वाटलं तर मग त्याचं बिझनेसही शिकवलं जातं, कसं करायचं, ब्रेसलेट बनवायचे कसे, मार्केटमध्ये असेल तर कसं करायचं. आणि टचवूड माझे बरेच सगळे आता स्टुडंट होत्या, बऱ्याचशा हाऊसवाईफ आहे, त्या स्वतः घरी बसून आरामात 25-30 हजार याच्यातूनच कमवत आहे, रेकी हिलिंगची इकडे. त्यातच पुढे आहे ग्रीड, हे ऍडव्हान्स लेवलचं क्रिस्टल थेरपी असतं क्रिटिकल हिलिंगसाठी. तर ग्रीड्स कसे लावायचे, क्रिस्टलचे ग्रीड कसे लावायचे, कुठकुठल्या इंटेन्शन प्रमाणे कसे क्रिस्टल सिलेक्ट करायचे, तो पण एक सुंदर टॉपिक आहे. ना तो असा मार्केटमध्ये कुठं भेटणार नाही तुम्हाला शिकवणार, पण खूप सुंदर आहे. त्याच्यातच तुम्हाला पुढे इमोशनल फ्रीडम टेक्निक, हे याचे सेशनही घेतले जातात आणि तुम्हाला गाईड केलं जातं की तुम्ही दुसऱ्यांचे सेशन कसे घ्यायचे. आता खूप सुंदर मोडॅलिटी आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. मानसिक लेवलवर तुम्ही कुणालाही हील करू शकता. ते का शिकवतो मी, त्याचं कारण नाही. बघा, रेकी ही तुम्हाला शरीरावर काम करते, ऊर्जेवर काम करते, आजारी वगैरे असेल, पण ती इमोशनल फ्रीडम टेक्निक एखादा तुमच्या घरातील व्यक्ती इमोशनली ड्रेन असेल, मानसिक प्रॉब्लेम असेल कुठलाही, पैशा संबंधी, नातेसंबंध, तुम्ही त्याचे सेशन घ्यायचं शिकवलं जातं, स्क्रिप्ट कशा बनवायच्या, तुम्ही त्या व्यक्तीला कसं त्या ट्रॉमातून बाहेर काढायचं. अगदी घरातली तुमची मुलं असतील, मैत्रीण असेल, भाऊ असेल, तुम्ही सगळ्यांचं सेशन घेऊ शकतात. खूप सुंदर आहे ते EFT. तुम्हाला ते EFT हिलिंगही त्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. हा, ते तुम्हाला प्रोफेशनली शिकवलं जातं. तर मी काल तुम्हाला याचं नाही बोललो, 1 मिनिट थांबा. हा, इकडे आहे, 1 मिनिट. हा, तर मी काल तुम्हाला हे नाही सांगितलं, 1 मिनिट, ठीक आहे, त्याची फी वगैरे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं बघून घ्या. तर तुमचं लेवल 2 आणि लेवल 3चं दोघी लेवल कम्प्लीट होतात.
आणि तुम्हाला सर्व सिम्बॉलचं अटेनमेंट करून दिलं जातं. आणि अदर गोष्टी आहेत, बऱ्याच सगळ्या आहेत. विश बॉक्स आहे, निर्जीव वस्तू चार्ज करणे, सगळं अन्न पाणी क्रिस्टल्स, घराचं ऑफिसचं कुणाचंही शुद्धीकरण करायचं, भावनिक संबंध सुधारणे, भावनिक जखमा बरे करणे, ऍडव्हान्स माइंड पॉवर टेक्निक्स आहे. ओके. सायकिक अटॅक म्हणजे टेलिपॅथी आणि सायकिक डेव्हलपमेंट आहे. कर्म क्लिअरन्स. ओके. तर बरंच काही आहे त्याच्यामध्ये, आवडलं तर नक्की करा. ओके. बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला झिबू सिम्बॉल देखील शिकवणार आहे. ऍडव्हान्स लेवलचे सगळे झिबू सिम्बॉल देणार आहे जितके आहेत, आणि ते खूप इझिली खूप छान काम करतात. अगदी तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्यालाही शिकवू शकतात. ह्या गोष्टी आहेत ना, इतरांना शिकवणे तुम्ही खूप छान एखाद्याच्या जीवनामध्ये बदल घडवू शकता. तर मग काय काय भेटेल बघा. करुणा रेखीचं प्रशिक्षण आहे, EFTचं प्रशिक्षण दिलं जाईल, सेशन कसे घ्यायचे, क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स आहे, सर्व झिबू सिम्बॉल्स. आणि लक्षात घ्या, तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो, कितीही बॅचेस तुम्ही रिपीट करू शकतात. ओके. वर्ष असं काही नाही, 6 महिने वर्षभर करा त्याच्यानंतरही करा, काही फरक पडत नाही. ओके. लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट असतो. ओके. आणि जसं पर्सनल कॉलवर तुम्हाला काही पण जीवनामध्ये प्रॉब्लेम असेल त्याचं हे करून दिलं जातं, काउन्सिलिंग. ओके. तर खूप सुंदर आहे. तर बघा, याची कोर्स, आता ज्याची कोर्स आहे ना, सगळं करायला गेलं तुम्ही कुठे मार्केटमध्ये लेवल 2, 3 करुणा रेखी, EFT हे सगळं मी एकाच ह्याच्यात शिकवतो, तर त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू 25-26 नाही, त्याच्याहून जास्त हजार होते. पण तुमची फी एवढी नाही आहे. आपल्या क्लासची फी फक्त 6,000 आहे, 6,000 रुपीजच आहे. आणि त्यातही जर तुम्ही संडे पर्यंत भरली, संडेच्या आधी भरली फी, तर 5,000 आहे. संडे नंतरून मग 6,000 फी होऊन जाईल. ओके. तर कुणालाही वाटलं तर नक्की प्रवेश घ्यायचा आहे. ओके. ओके. कुणासाठी आहे? ज्याला जीवनात खरंच बदल पाहिजे आहे, 360 डिग्री चेंज पाहिजे आहे, खूप प्रॉब्लेम आहे. आणि एक लक्षात घ्या, इथे 90% लोक माझ्याकडे येतात कोर्स करायला, ते जीवनामध्ये प्रॉब्लेम वालेच असतात, दुःखीच असतात. तर नक्की या जीवनामध्ये नक्की सोल्युशन सापडतं. ओके. आता बरेच वर्ष झाले आहेत, सगळ्यांना रिझल्ट आहे. ओके. चालेल. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे फक्त 20च ऍडमिशनचं लिमिट असतं. माझ्या जुन्या स्टुडंटला पण माहिती आहे, कारण तिथे ग्रुपने शक्तिपात नाही दिला जात, 1 बाय 1 पर्सनल लेवलला शक्तिपात द्यायला लागतो. तर मला 20 लोकांच्या वरती देताच येत नाही, टाइमच ऍडजस्ट होत नाही. जास्तीत जास्त 21 होतात, पण त्याच्यावर पुढे होत नाही. तर शक्य तेवढ्या लवकर ऍडमिशन वाटलं तर करून घ्या, कारण ग्रुपमध्ये 400-500 लोक आहेत, 20 ऍडमिशन माझे सहज होऊन जातात. ओके. तर फटकन करायचं असेल तर, जरी तुमच्याकडे सध्या टोटल अमाऊंट नसेल भरायला, 1,000 रुपीज टोकन अमाऊंट भरून तुम्ही बुक करू शकता. ओके. जितकं असेल तेवढ्या लवकर. ओके. ते बाकीचं आता आपण नंतर बोलू, आपलं शिकवायचं बाकी आहे. ओके. चला, कारण मी याच्याबद्दल जास्त सांगत नाही. मला माहिती आहे क्वालिटी प्रॉडक्ट आहे तर लोक घेतातच. जास्त करून मला रेफरन्स वालेच असतात. तर शक्य असेल तेवढं करा, नाही तर बाहेरूनच आधीचे जुने लोक कॉल करून सेट बुक करून घेतात. हा. चला, आता पुढचं तुम्हाला शिकवायचं आहे. पुढचं काय बघूया आपण. 12 आता बघा, 24 पॉईंट बॉडी हिलिंग आणि 12 पॉईंट बॉडी हिलिंग त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे, तो आता आपण बघणार आहे. याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला फॉलो करण्यासाठी. आता 1 मिनिट, खूप छान नोट्स आहे, मन लावून तुम्ही बघा, याच्यात सगळं दिलंय बघा. रेकी कशी करायची, हाताची पोझिशन कशी ठेवायची, कारण मलाही 5 दिवसात सर्व शिकवणं शक्य नाहीये, तर तुम्ही तेही थोडस स्टडी करा. ओके. बघा, हे जे आहे तुम्हाला नोट्स मध्ये जेव्हा दिसल, हे काय आहे, तुम्हाला ना हे काय सांगतात की एकेका ऑर्गनवर तुम्हाला 3-3 मिनिट उपचार द्यायचे आहेत. तर हे सगळं तुम्ही नाही करायचं आहे. हे कोणी करायचं आहे? ज्यांना मेडिटेशनला बसेल, जे वयस्कर लोक आहेत, जे 60च्या पुढचे लोक आहेत. तुम्ही यंग आहे, तुम्ही या गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला मेडिटेशन करून 7 चक्र हील करायचे आहेत. पण जे लोक 60च्या पुढे आहेत, वारंवार आजारी पडतात, हे त्यांच्यासाठी आहे. ते 24 पॉईंट आहे, 24 पॉईंट केले नाही तरी चालतील, कारण 24 मिनिटांनी प्रत्येकावर 3-3 मिनिट हात ठेवले तर 72 मिनिट्स होतात. तर याच्या मागे लागू नका. त्याच्यापेक्षा बघा, 12 अंगों का छोटा रेखीय उपचार, तर तुम्ही हात रब करायचे आणि तिथे फक्त ठेवून द्यायचंय 3-3 मिनिट.
अथवा जिथे काही दुखत असेल तुम्हाला तिथे तुम्ही तर हे वाचून घ्या. 12 पॉईंट आहे, किंवा जिथे दुखत असेल, खांदा असेल, आता समजा इथे दुखत आहे, हात रब करायचा आणि 3 मिनिटं चांगल्या विश्वासाने तिथे ठेवून द्या. आणि मग बघा कसे रिझल्ट येतात. एका दिवसात येणार नाही. तुम्ही कुठेही गेले, जपानला जरी शिकायला गेले तरी बोलतील रेकीमध्ये 21 दिवसाचा टाइम द्यायला लागतो, पण शक्य तेवढा वेळ लागत नाही. लक्षात घ्या, लेवल 1 मध्ये तुमच्या फक्त 10%च इफिशियन्सी उपचार करू शकतात. तर शक्यतो म्हणून सांगत आहे, तुम्ही मेडिटेशनवरच जोर द्या. जे मी 7 चक्राचं मेडिटेशन सांगितलंय, ओके, त्याच्यावर फोकस करा. बाकी ते जे बॉडी हिलिंग पॉइंट आहे, पुढे जाऊन तुमच्याकडे सिम्बॉल असतात तर लवकर रिझल्ट येतात, नाही तर याच्यामध्ये खूप वेळ लागेल हेलिंग देताना. ओके, जास्तीत जास्त फोकस तुम्ही 7 चक्रा मेडिटेशनवरच करा, त्याच्यावर करू नका. ओके, नाही तर मग तुम्हाला रिझल्ट येणार नाही. मग तुम्ही बोलणार रे की काम करत नाही, मी सरळ सांग. ओके, चला. आता याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणणार सरांनी एवढ्या सगळ्या प्रॅक्टिस सांगितलंय, बघा काहीच वेळ लागत नाही. 7 चक्राचं 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. ते तुम्हाला मी 1 2 3 प्रोसेस कधी मध्ये करायची. एनर्जी बॉल बनवायला 5 मिनिट पण लागत नाही. आणि तुमचं सेल्फ ओरा क्लिन्झिंग खूप महत्वाचं आहे. भले त्याला 5 मिनिट लागो, 10 मिनिट लागो, पण रोज करत जा. पितृदोष रोज काढा. परत तुमचं ब्लॅक एल काही काही नजर दोष असेल ते सगळं रोज करायचं आहे. ओके, जरी तुम्हाला वाटत असेल की याला टाइम कसा काढायचा, तर काय करायचं बघा. एक स्वतःला मी आधीच सांगितलं आहे, पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ सेकंड चान्स. मग काय करायचं, तुम्ही कधीही उठतात, बस 1 तास आधी उठायची सवय लावा. 6ला उठतात, 5ला उठा, 7ला उठतात, 6ला उठा. सुरुवातीला 1 तास आधी नका उठू, 15 मिनिट आधी तर उठा. नंतर 30 मिनिट आधी उठा, हळूहळू टाइम वाढवा. पण तो वेळ तुमच्यासाठीच वापरा. तुमचा तो मोबाईलही दूर ठेवा. तो तुमच्या इनर ग्रोथ साठी, हा, तो मोबाईल पण लांब ठेवायचा. आपल्या इनर ग्रोथ साठी ती वेळ वापरायची आहे. कधी काळी मी एक फॉर्म्युलेस केले, माझ्या जीवनात खूप बदल झाले, तर ते तुम्हाला करायचं आहे. ओके, आता आपण पैशा संबंधित काही बोलूया. ओके, आता तुमचं मनी रिलेटेड रायटिंग आहे. पैशासाठी आधी हे एक लक्षात घ्या सर्वांनी, हा, एक गोष्ट मी सकाळी सांगायचं विसरलो. हे सगळं करत असताना रेकीचे 5 प्रिन्सिपल विसरायचे नाही. हं, आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस चिंता करणार नाही, आजच्या दिवस प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू दाखवेल, ग्रॅटिट्यूड ठेवेल, सो अँड सो. बघा, तुम्ही रोज असं जर केलं ना, 21 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट येतात. दुसरं, ते अफर्मेशनचं पीडीएफ मी तुम्हाला दिलंय, खरंच कोणी देत नाही, ते नक्की प्रिंट आउट काढून ठेवा आणि वाचा. जीवनामध्ये तुम्हाला चांगले चेंजेस. ओके, चला. आता पैशासाठी मी तुम्हाला काही रिच्युअल्स देत आहे. ओके, पैशासाठी काय करायचं, आधी तर मी तुम्हाला एंजल नंबर देतो. ओके, आधी ह्या फाईलमध्ये काही राहिलं का शिकवायचं बघू द्या मला. जास्त सिलेबस आहे ना, एखादं सुटून जातं माझं. एक मिनिट थांब. ओके, नोट्स मध्ये तुम्हाला 7 चक्राचं दिलेलं आहे, सगळे फोटो. ओके, चार्ट दिलेले आहेत. ओके, अजून काय एक्सप्लेन करायचं आहे. ओके, हा, अन्न आणि पाणी चार्ज करणे असं काही राहून जातं माझ्याकडून, ते अगोदर शिकवतो तुम्हाला. अन्न आणि पाणी चार्ज करणे खूप जास्त गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे बघा. चला, मी सकाळी नाही सांगितलं, आत्ता सांगतो. सगळे लेडीज लोकांनी माझ्याकडे नीट बघा. हं, असं होतं का मला सांगा, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं, इतरांच्या हातचं नाही आवडत? असं होतं का? कोणी काही करो, त्यांना आवडतच नाही, बरोबर? आधी नवीन नवीन तुमचं लग्न झालं, तर तुमच्या हजबंडला ना तुमच्या हातचं जेवण खूप आवडायचं. नंतरून ते कंप्लेंट करायला लागले. हा, घरात तुम्ही जेवण बनवता, एकाला आवडतं आणि दुसऱ्या व्यक्तीला नाही आवडत, बरोबर होतं की नाही? आता सांगा मला, तुम्ही तुमच्या मुलासाठी जेवण बनवताना कसं बनवतात? किती प्रेमाने बनवतात? त्याला हे आवडतं का, ते आवडतं का, हे टाकते, ते टाकते. तुम्ही मग कल्पना करतात, अरे आज त्याला हे आवडतं, मी आज हे बनवून बघते. खूप प्रेमाने बनवतात की नाही? त्याला आईच्या हातचं खूप आवडतं. बाकी इतरांची भाजी करताना काय, यांचं तर रोजच आहे, मी काही केलं यांना पटत नाही, वगैरे वगैरे. बाकीचं आपल्या मनात मग बाकीचे कामांचं टेन्शन, सोयांचं होतं काय बघा. आपल्याकडे काय मन आहे. आता असं पण होतं की नाही मला सांगा, तुमच्या सासरी
तुमच्या सासरी तुमच्या जेवण कोणाला आवडत नाही, पण तुमच्या माहेरच्या लोकांना तुमच्या हातचं जेवण खूप आवडतं. असं कुणा बरोबर होतं बरं? सासरी खूप आवडतं आणि माहेरच्या लोकांना, म्हणजे माहेरच्या लोकांना कधी येईल आणि माझी पोरगी बनवेल, आणि सासरच्या लोकांना आवडत नाही, अशा किती लेडीज आहेत. चला ठीक आहे. आता बघा हा, लक्षात घ्या सर्वांनी, ऍग्री असेल तर सांगा. आता चव आहे ना, चव तुमच्या हाताला नसते, लक्षात घ्या. चव तुमच्या हाताला बिलकुल नसते, चव तुमच्या भावनेला असते, ज्या फिलिंग्सने तुम्ही बनवतात. ऍग्री का नाही? चव कशाला असते बरं? तुम्ही जर म्हणाल, जर टेन्शन मध्ये असाल, कुणाप्रती खूप हेट असेल, काही करत असाल, तर काय करणार मग? सगळ्यांचे नसतात सासरचे तसे, काही न लकीली चांगलंही भेटून जात. तर काय करायचंय बघा, तुम्ही स्वयंपाक करताना जो काही विचार करता, ती एनर्जी मी तुम्हाला सांगितलं आहे, सगळं काही एनर्जीच्या स्वरूपात बघायचंय, तेच अन्नामध्ये ग्रहण होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेंट्स लोकांनाही सांगून ठेवतो, बायको कटकटी असेल तर तुम्ही करायचं, काय करायचं बघा, जेवण बनवल्यानंतर एक तर ताटातही करा किंवा ते कढई पातेलं ज्याच्यात बनवतात करा. काय करायचं, इवन बाहेरून जे फूड येतं अमेझॉन स्विगीवरून, आता मी तुम्हाला सांगितलं, भावनाच त्याच्यामध्ये उतरते. आता बाहेर तुम्ही जेवायला जातात, त्या हॉटेलचा कुक तुम्हाला माहिती आहे का, जेवण बनवताना त्याच्या डोक्यात काय विचार आहे, त्याने काय घेतलेलं आहे काय नाही, तुम्हाला थोडी माहिती आहे. म्हणून शक्यतो बाहेरचं जेवण आपल्याला सूट होत नाही, आपण आजारी पडतो, त्याचं हेच कारण आहे. तर घराचं अन्न कसं चार्ज करायचं, याच्या पुढे पाणी मी तुम्हाला सरळ चार्ज करायला सांगितलं, पण अन्नाची कधीही एक गोल्डन रूल लक्षात ठेवा, निगेटिव्हिटी काढताना काय करायचं, हात रब, रेकीला प्रार्थना आणि ऍफर्मेशन द्यायचं. ओके, जसं हे जेवण आहे तर त्याच्यावर ऍफर्मेशन काय करायचं, हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा, उलट्या दिशेने ऍफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. जसं तुम्ही पाणी चार्ज केलं, पाण्याला ऍफर्मेशन दिलं, त्या अन्नामध्ये तुमची एनर्जी उतरणार आहे. ऍफर्मेशन ह्या जेवणामध्ये, ह्या अन्नामध्ये किंवा भाजीमध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, सर्व निगेटिव्हिटी निघून जात आहे. दिव्य शक्तीच्या कृपेने ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, ब्रह्मांडात जाऊन निघत आहे. 10-12 वेळेस करा, चांगल्या मनाने करा. 21 वेळेस केलं तर उत्तम. मग थांबायचं. आता चार्ज करायचं आहे, मग हात क्लॉकवाईज फिरवायचा आणि ऍफर्मेशन काय द्यायचं बघा, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न, किंवा तुम्ही मनासारखं ऍफर्मेशन द्या, दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने हे जेवण पूर्णपणे शुद्ध झालंय, किंवा हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. अन्न आणि पाणी शक्य असेल तेवढं चार्ज करा. तुम्हाला तसं मी शिकवलंच होतं पाणी चार्ज करायचं. आजारी असेल, पाणी चार्ज करून प्या. कोणी मुलाचा पेपर वगैरे असेल, पाणी चार्ज करताना ऍफर्मेशन द्या, हे पाण्याने, हे पाणी ग्रहण करून त्याचं थर्ड आय चक्र बॅलेन्स होत आहे. जसं तुमचं इंटेन्शन असेल, मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे, यथा श्रद्धा तथैव फलम, ह्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. ओके, चला आता पैशा संबंधित बोलूया. आता बरेचसे लोक इथे, नास्तिक तर कोणी नसेल, नास्तिक कोणी आहे का देवाला नाही मानत? कोणी असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर प्रत्येक जणांचा काही ना काही धर्म असेल ना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, कोणीतरी असेल, पंजाबी, जैन, कोणी असेल. मला सांगा, कुणाच्या धर्मामध्ये दान हा शब्द आला नाही असं झालंय का? डोनेशन, दान, नाही ना, सगळ्यांच्याच आहे. तर बघा, मी जे सांगत आहे हे जगातले सगळे सक्सेसफुल लोकांना हे नियम माहिती आहे. डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जितकं देतात, असं म्हणतात कुठल्याही धर्मामध्ये जा, कमाईच्या 10% तुम्हाला डोनेशन केलं पाहिजे, पण आपल्याला तेवढं शक्य होत नाही. आणि पैशावाल्या लोकांना हा रूल चांगला माहिती आहे. तुम्ही कधी वाचलंय का, कोणीतरी साईबाबाला सोन्याचा मुकुट चढून गेला, बालाजीला इतक्या तोळ्याचं 1 किलो 3 किलोचं सोनं चढून गेला, निनावे असतं, बऱ्याच ठिकाणी नावही कळत नाही. कारण त्या सक्सेसफुल लोकांना माहिती आहे, जितकं द्याल तेवढं त्या पद्धतीने परत येतं. बरेचसे लोक, सक्सेसफुल लोक, एनजीओ, चॅरिटी चालवतात. हा नियम त्यांना माहिती आहे. आपल्याला काय आहे, मागायची सवय आहे, घ्यायची द्यायची नाही. ऍटलिस्ट नसेल पैसे, ऍटलिस्ट नॉलेज तरी द्या, काही सेवा तरी द्या. सेवाही एक दान आहे. काहीतरी करा. ओके, पण डोनेशन,
डोनेशन करताना पण थोडस बघत जा. तुम्ही जितकं एखाद्याला म्हणजे पैशासाठीच सांगत आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही टिप देतात कुणाला, आमच्या नाशिक शहरामध्ये ना हॉटेलमध्ये कोणाला टिप द्यायला लोकांची खूप जीवावर येते. मुंबईचे लोक खूप दिलदार असतात, मी बघितलं आहे. कधी पण खाल्लं का असे आनंदाने 100-200 रुपये अशी टिप देतात, चांगल्या हॉटेलला 500 देतात. काय होतं, जसं तुम्ही द्याल युनिव्हर्सला एक संकेत भेटतो की तुमची पैशाची फ्रिक्वेन्सी तेवढी चांगली आहे. तुम्ही देताना 10 रुपये कुणाला विचार करणार, किंवा रिक्षावाल्याबरोबर 1-1 रुपयासाठी तुम्ही भांडत असाल चिल्लरचे पैशासाठी, सबकॉन्शियस माइंडला काय कळतं, तुमची पैशाची फ्रिक्वेन्सी चिल्लरच आहे. तर असं काही करत जाऊ नका, कधी आनंदाने एखाद्याला टिप देत जा. ओके, एकदम. तर असं करायचं. ऍक्च्युली मी बरेच वर्ष फॉरेनला होतो, तर जितके पण असतात ना आमच्यासारखे लोक काम करणारे फॉरेनला, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, जेव्हा आम्ही एअरपोर्ट टॅक्सीवर उतरतो ना मुंबईला, खूप आमचे असं खूप हसतो, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर असं टॅक्सी जर उतरलं आणि घरी सोडलं का, ते उरलेले पैसे टॅक्सीवाल्याला, रखो भाई आपको, रखो, कीप द चेंज. खूप मजा येते. तर ती फिलिंग वेगळी असते. तर कधीही कुणाला द्यायचा प्रयत्न करा. तर खूप मजा येते, तर ते करायचं आहे. दुसरं, मनीसाठी मी तुम्हाला एंजल नंबर देत आहे, तर देताना खुल्या हाताने द्या, नाही तर युनिव्हर्सला कळतं असा प्रॉब्लेम. आता मनी एंजल नंबर लिहून घ्या, जसं झिबू सिम्बॉल सांगितले होते, मनीचे नंबर देतो मी. बरं. ती फाईल शिकवायला गेलं ना कुठेतरी निघूनच जाते. 1 मिनिट. या. चला, सर्वांनी हातावर जसं झिरो सिम्बॉल काढले, हे पण डाव्या हातावर काढायचं. आधी नंबर लिहून घ्या, कशासाठी आहे लिहा. खूप काम करतात, छान लिहा. अचानक पैसे मिळवण्यासाठी, हे नोट्स मध्ये नाहीये, हे तुम्ही लिहूनच घ्या. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808520. ओके, म्हणजे तुमचं रोजचं काम असेल, दुकान बिकान रोजचं असेल ना, रोज कस्टमर तुम्ही अपेक्षित ठेवतात, तेव्हा पैशामध्ये ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी 7419099990. कशासाठी? एखाद्याला पैसे दिले आहेत, पैसा येत नाही, खूप दिवसापासून उधारी देत नाहीये, सोयन्स. ओके, 7419099990. हवे तर तुम्ही कागदावर लिहून पाकिटात ठेवू शकतात, किंवा हातावर काढणं खूपच चांगलं आहे. व्यवसाय वाढीसाठी, बिझनेस ग्रोथ म्हणजे स्टडी ग्रोथ साठी नेहमी 1144 किंवा 5511 हा नंबर लिहायचा. एवढं. ओके, मी तुम्हाला याच्या पुढचं सांगतो, तुम्ही हातावर कसा लिहायचा आहे त्यापेक्षा. बघा, तुमच्या डाव्या हातावर लिहायचं. कसं लिहायचं? एक संगती 3 नंबर लिहा, 8085207141. रोजचा तुमचा काही बिझनेस असेल, रोज पैसा अपेक्षित आहे, तर एका खाली एक लिहायचं. मी पण आता इथे हातावर लिहिलं आहे 808, त्याच्या खाली 520741. कॉमा टाकायची गरज नाही. पुसला गेला परत काढा, आंघोळ केली परत काढा, पण करत जा. ओके, छान वर्क करतो तो. किंवा तुम्ही चॅन्टिंगही करू शकतात, 8085200741, 8085 असं चॅन्टिंग केलं तरी त्याची एनर्जी मॅच होते. तर नंबरचं खूप महत्व आहे. ते निकोला टेस्ला सायंटिस्ट होते, त्यांनी नंबरचं महत्व सगळं सांगून गेलं आहे. नंबर ऑलवेज कॅरी एनर्जी. ओके, फ्रिक्वेन्सी. तर अगदी करायचं आहे, नाही केलं तुमची मर्जी, अगेन त्याचं काही नुकसान तर होणार नाहीये. मी सुद्धा काढतो, चांगले रिझल्ट असतात. तर हे नंबर काढून बघा हातावर. ओके, 8085200741. ओके, मी थोडीशी इथे मेसेज बघतो थोडासा. ओके, चला मी सांगेल जीपे वगैरे. ओके, रंगाने सांगा. कोणत्या रंगाने काढायचं? ब्लू पेनने काढा, मी पण ब्लू पेननेच काढतो, त्याचं तसं काही नाही. एवढे नंबर खूप छान आहे. 8085200741. पैसे येतात, छान अनुभव असतात त्याचे. ओके. दुसरं, आता बघा, मी तुम्हाला ना मनी पिरामिड बनवायचं शिकवतो. मनी पिरामिड म्हणजे काय माहिती तुम्हाला? पिरामिड काय करतो? कुठलाही बघा, आता रेकीचा विश बॉक्स आहे, पिरामिड शेप आहे म्हणून छान काम करतो. आता असं मनी पिरामिड आहे, पैसा छान ग्रहण करतं. पिरामिड शेप असतात, असं क्लिअर कॉटच्या आहेत. पिरामिड काय करतात? एनर्जी खूप लवकर ग्रहण करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे नोट पाहिजे. तुम्हाला मी ना नोटचं बनवायला शिकवलं. हे बघा, ही नोट आहे, 500ची आहे. हे बघा, मी याचं पिरामिड बनवलं आहे.
असं पिरॅमिड बनवून तुम्ही पर्समध्ये ठेवायचं. ओके. तर कुणाकडे आहे का कडक नोट? मी तुम्हाला बनवायचं शिकवतो. ओके. हो, सिम्बॉल आणि एंजल नंबर दोघी लिहा. मी झिबू सिम्बॉल इथे काढला आहे. हे बघा दिसत असेल इथे झिबू सिम्बॉल आहे, इथे नंबर आहे. ओके. करू शकता, छान काम कर. असं बनवणार आहे. आता कोणीतरी कडक नोट घेऊन या बरं. मग मी मग त्यांचं बघून तुम्ही प्रॅक्टिकल करा. सकाळी एका मॅडमने बनवली होती, पण नोट कडक पाहिजे. घेऊन या बरं कुणाकडे असेल तर. तिचं जर फोल्ड पडले ना ऑलरेडी राजश्री मॅम, तर तुम्ही प्रयोग करून बघितला होता का? सकाळच्या बॅचला होते तुम्ही, करून बघितले वाटतं. चला, वर्षा मॅमची पण एवढी तर कडक नाही म्हणत, मग ती चांगली वर्क करते. पैसे ना, हे बघा पैशासाठी अजून एक सांगत आहे, ते जाऊ द्या. एक महत्वाची गोष्ट ऐकून घ्या. पैसे त्याच्याकडेच येतात बघा ज्याच्याकडे ना म्हणजे घर साफ पाहिजे. सर्वात अगोदर इम्पॉर्टंट, घर स्वच्छ ठेवा. सरस्वती, माता सरस्वतीला, माता लक्ष्मीला इन्व्हाइट करायचं असेल, घर पाकिट चांगलं ठेवा. तुमच्या पाकिटात काही गोष्टी असेल पैसा सोडून, पैसा कसाही ठेवतात, त्या माता लक्ष्मीचा अपमान असतो. तर सगळं पाकिट क्लीन ठेवायच्या, नोट सरळ ठेवायच्या, कशा पण नाही ठेवायच्या. पैशावाल्या लोकांचं कधी बघा तुम्ही, ऑब्झर्व करा कसे काढतात. हं. चला, कुणाकडे आहे मला बघू द्या कडक नोट. कोणी आणले? श्रद्धा आहे का खरंच कडक? चला. हा, छाया मॅमने काही प्रयोग करून बघितला होता वाटतं. करा बरं, अनम्यूट झालं होतं का तुमचं? करा बरं, दाखवा. काही करा ना, अनम्यूट करा 1 मिनिट. काही करून बघितलं होतं का त्याचं तुम्ही? बोला मॅम. बोला बोला. बोला ना मॅम, काय झालं दाखवा. नाही झालं. काय झालं? हम्म. बघा काय करा, मी सांगतो सर्वांनी मॅडमला बघा. हा, एकदम मिडलला फोल्ड मारून घ्या दोघांमधून. अशी असे ना, पण घडी करतो नाही का, मधून खडी लाईन मारून घ्या, पूर्ण अशी लाईन मारून घ्या मध्यभागी एकदम. त्याच्या अशी. ओके. मुडपून घ्या मध्ये. हा, बस असंच लाईन मारून घ्या अशी, म्हणजे चांगली कडक झालं. हा, असं करून घ्या. आता जी त्याची वरची बाजू आहे ना, जिथे नंबर आहे तिचा, आता विमानासारखं तिथे बनवा. रॉकेट विमान बनवायचो ना आपण मध्यभागी, तसं. हा, दाखवा बरं मागच्या बाजूने. हा, बरोबर तसंच पकडायचंय. बरोबर. हं. आता काय करा, त्याला ना आता हाफ फोल्ड करा, त्याला अर्धी फोल्ड करा वरती. अर्धी फोल्ड करा, अशी अर्धी. हं. आणि आता काय करायचं, अर्धी केली ना, आता परत खालून आहे ना 3 फोल्ड वरती वरती यायचं. हा, बघा खालूनच यायचं. 1 फोल्ड, नंतरून सेकंड फोल्ड, आणि थर्ड फोल्ड. असं असा शेप होतोय बघा. हा, बरोबर झालं. आता काय करा ना, तो उरलेला भाग आहे ना, त्याच्याने त्याला लॉक करून टाका. म्हणजे तो मुडपून टाका, ते नोट आहे ना लॉक होऊन जाईल. बाहेरचा एक्स्ट्रा भाग आलाय ना, असं त्याला मुडपून घ्या. ओके. हे बघा, त्याला मुडपून घ्या, त्या साईडचं जे आहे ना, हा आत मुडपा. झालं तुमचं पिरॅमिड. झालं. असं पर्समध्ये ठेवा, कामाच्या ठिकाणी बॉक्स असेल. एनर्जी छान, पर्समध्ये ठेवलं तरी खूप छान. हा, झालं ना, सिंपल आहे. ओके. झालं झालं. तुम्ही ह्या पद्धतीने पाकिटात ठेवा, जिथं बिझनेसचा गल्ला असेल टेबलवर उभी राहते ती नोट, छान काम करते. ओके. आलं लक्षात? ओके. इथपर्यंत झालंय. आता दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा, क्लास बद्दल तर तुमचे जेही प्रश्न आहे ते सगळे मी घेणार आहे, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. रेकीमध्ये असं बोलतात, मला बरेच जणांचे प्रश्न फोन येतात की सर, हे तर फ्री शिकवत नाही तुम्ही, रेकी फ्री कशी देतात वगैरे. तर तसं नाही आहे. बघा, क्लास फ्रीच आहे आणि फ्रीच राहणार, ते काही कंपल्सरी नाहीये. पण तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतला आहे तर एनर्जी एक्सचेंज करणं गरजेचं असतं. मनाप्रमाणे वाटलं तर द्या, अदरवाईज नाही दिलं तरी चालेल. मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे, क्लास पूर्णपणे फ्री आहे. पण कसं असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एनर्जी एक्सचेंज होणं कुठेही खूप गरजेचं असतं, नाहीतर मग ऊर्जा आपल्याला तेवढी लागत नाही. ओके. तर मी तुम्हाला तरीही अ, एक गोष्ट सांगून देतो. ओके.
तर काय करायचंय तुम्हाला बघा, एनर्जी एक्सचेंज प्रिन्सिपल असतो, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून लॉज शिकवत आहे. संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही, काही ना काही ऊर्जा विनिमय आवश्यक असतो. ओके, तर गुरु शिष्य परंपरा आहे. प्राचीन भारतात गुरु शिष्य यांच्यातील नातं आध्यात्मिक आणि पवित्र असतं. ओके, तर गुरु शिष्याला आयुष्य बदलणारे ज्ञान देतो आणि शिष्य गुरूंना दक्षिणा देऊन आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तर हे कुठलंही शुल्क नसून एक समर्पण आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आणि जर तुम्ही मोफत घेतलं तर टेकन फॉर ग्रांटेड होतं, मग तुम्ही किंमत समजत नाही. ओके, तर विद्या ही नेहमी ध्यान म्हणून दिली जाते आणि मी हे घ्यायला कधीच लाजत नाही. याचं कारण काय आहे माहितीये? कशासाठी मी डोनेशन घेतो तर त्याचं कारण आहे चॅरिटी. कारण आमच्याकडे दर महिन्याला आमच्याकडे खेडेपाडे खूप आहेत, आदिवासी भाग आहे. तर मी तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही जितके डोनेशन वगैरे देता त्याचा पैसा असा गरीब मुलांसाठीच वापरला जातो. ओके, असे आमच्याकडे त्र्यंबकेश्वर वगैरे पाडा खूप सगळे मुलं आहेत, तिथे असं त्यांना हॉस्टेलवर जाऊन गरीबाच्या मुलांसाठी चप्पल वगैरे काही पण क्लोथ स्वेटर वगैरे असेल असं दिलं जातं. तर मी ते गुरुदक्षिणा मागायला कधी लाजत नाही. तर द्यायचं तर द्या आणि देताना कितीही देऊ शकता. तर अगदी पण एंजल नंबरच्या ह्याच्याने दिले तर चांगलं आहे. 444, 555 मला 1000 येतात, 2000, 5000 येतात, तसं काही नाही. तुमच्या मर्जीने द्यायचं तर द्या. कोणी एजेड लोक आहे, फोन पे जीपे कळत नाही, त्यांनी बिलकुल गुरुदक्षिणा द्यायची नाही. काहीच कंपल्शन नाही आहे, त्यांना माझ्याकडून माफ आहे. ओके, बाकी सगळं तुमच्यावर आहे ते. ओके, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर आहे तुमची फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? तर आता ऑफिशियली क्लास संपला आहे. कसं वाटलं, काय रिव्ह्यू मला सांगा. आणि क्लासला ज्याला यायचं आहे त्याच्याबद्दल काही डाऊट असेल लेवल 2, 3 त्याचंही विचारा. ओके, लाईफ चेंजिंग आहे. माझ्या जीवनात इतकं सांगितलं, सगळे प्रॉब्लेम होते. मग एक वेळ अशी होती, पैशासाठी मला टॅक्सी चालवायची वेळ आली. ओके, नातेसंबंध इतके खराब होते, मी सकाळी पण सांगितलं, इतकं टेन्शन होतं की भिंतीला डोकं आपट, हात मार, इथं अजून ते दिशा गेलं नाही. तर सगळीकडूनच ब्लॉकेजेस होते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रेकी रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, पण रेकी देता देता थकत नाही. आणि दुसरं, रेकी तुमच्या आयुष्यात येत नाही, रेकी स्वतः ठरवते की कुणाला तिची गरज आहे. तर रेकी बद्दल हे खूप स्पेशल आहे. ज्याला जेव्हा गरज असते रेकी, तेव्हाच त्याच्या आयुष्यात येते. अदरवाईज मलाही काहीच गरज नव्हती. मी स्वतः 12 वर्ष अब्रॉडला काम केली, पैशाची पण कधी काही कमी नव्हती. ओके, पण ती का आली, कशी आली, माझ्या जीवनात कसे बदल झाले, ते मला आता एवढ्या वर्षानंतर समजतंय. तर रेकी स्वतःच डिसाईड करते कुणाकडे जायचं. तर आला आहे युनिव्हर्स कडून कॉल, तर नक्की स्टेप फॉरवर्ड करा. जीवनामध्ये तुमचे तर जीवन छानच होईल, इतरांची सेवा करता येईल. ओके, इतरांची मदत करता येईल. माझं तेच टार्गेट होतं, इतरांची सेवा करणं. तसं परमेश्वराने भरभरून दिलं. ओके, चला आता कसं वाटलं, काय वाटलं, रिव्ह्यू पण देऊ शकतात, काही क्वेश्चन आन्सर असतील सगळं विचारा. ओके, ते पण एक ग्रॅटिट्यूडच असतं. ओके, चला बोला नंदा, काय प्रश्न आहे? हा, हा, थांबा वर्षा मॅम, यांना अनम्यूट करू द्या, मग तुमच्याकडे ते होत नाहीत अनम्यूट. हा बोला वर्षा मॅम. हा, नमस्कार सर. नमस्कार. तुमचा क्लास खरंच खूप चांगला होता आणि इतकं ज्ञान दिलं तुम्ही आम्हाला की भरभरून दिलं. म्हणजे तुम्ही जे म्हणता की रेकी जी भरभरून देते, तुम्ही घेता घेता थकता, तर तुम्ही पण गुरु इतके चांगले मिळाले की म्हणजे भरभरून दिलं. म्हणजे घेणाऱ्याची झोळी फाटकी होऊ नये अशी इच्छा होती. इतकं भरभरून दिलं तुम्ही आम्हाला दान आपल्या विद्येचं. तर खूप खूप धन्यवाद. आणि मला आता थोडंसं विचारायचं असं होतं की आपण सेल्फ औरा क्लिनिंग जे करतो, तर थांबा, तुमचा आवाज गेला. सेल्फ ओरा क्लिन्झिंग काय? हा, सेल्फ औरा क्लिनिंग जसं करतो आपण, तसं दुसऱ्याचा औरा क्लिनिंग करू शकतो का नाही, आपण ते पुढच्या त्याच लेवलला, आता नाही. पद्धतीने? सध्या स्वतःच करा, ते लेवल 2, 3 मध्ये करा. अ- ओके? अच्छा, सध्या अच्छा. हा, तुमच्यावरच. आणि सेवन चक्र मेडिटेशनचे जे आहेत बीज मंत्र आहेत, तर फक्त ऐकायचे, म्हणायचे नाही नाही, आपण? बोलल्याने चांगलं होईल. मी का सांगतो की घरच्यांना डिस्टर्ब होतं, मग घरचे बोलतात हे काय झालं वगैरे, त्याच्यासाठी बोललं तर खूप छान आहे, अतिउत्तम आहे. ओके,
बोलल्याने चांगला फरक जाणवतो. ते व्हायब्रेशन्स होतात. तुम्ही एक शब्द बोलले, तुमच्या संपूर्ण शरीरात वेगवेगळे व्हायब्रेशन्स तयार होतात. ती फ्रिक्वेन्सी आहे, ते बीज मंत्र आहे, ते एका फ्रिक्वेन्सीने वाचतं. ते बोलायचं आहे हा तुम्हाला. हा नाहीच खूप हा काही हा. नसेल तर मग ऐका, पण बोलत जा असं. ओके ओके. Yes. थँक्यू. आणि सर हा उद्या शक्तिपात आहे का? हो, ज्यांचा नाही झाला त्यांचा झाला असेल तर परत करू नका. सकाळी 6 वाजता. तर कधी आहे उद्या? सकाळी 6 वाजता आहे. ओके. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. तर लिंक येईल का मग ग्रुपमध्ये? हा, देऊन देईल. ओके, उद्याचा मीच झालं तर नंतर ओके. मी संडे मंडे नंतर मी पैसे चार्ज करेल सगळ्यांना. ते कारण रेकी फ्री दे. नाही, तुम्ही लिंक द्या. आणि मी नोट्स पण बघितले तुम्ही दिलेले. आणि खूप छान वाटले नोट्स पण. म्हणजे खूप भरपूर माहिती आहे त्या नोट्स मध्ये. थँक्यू त्याच्यासाठी सर. पण खूप खूप धन्यवाद. सर नोटीची घडी परत पाहायला मिळेल का हो? परत कुठे सांगू, तुम्ही एकदा सकाळी पण सांगितलं, एकदा रेकॉर्डिंग बघून घ्या. मग ते माझी नोट जायची 500ची नोट आहे ती माझी. ओके, ती मी फक्त डेमोला ठेवली, ऍक्च्युअली माझी दुसरी आहे. ओके, आलं लक्षात. चला, हा, मीनाक्षी मॅम बोला. सर, थँक्यू सर, तुम्ही आम्हाला खूप छान शिकवलं. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. पण एक सकाळी चूक झाली सर, मी सकाळी 10चा सेशन मी नाही करू शकली. मला काहीच PDF वगैरे काहीच भेटलं नाहीये. तर पीडीएफ तुम्ही मला मेसेज करा, तुमचं नाव लिहा जे सर्टिफिकेट वर पाहिजे आहे. मग त्या नावाने अच्छा सर्टिफिकेट येईल आणि तुम्हाला नोट्स पण पाठवले जातील. मी असं सगळ्यांना अच्छा कसं देऊ, तर जे मला मेसेज केला मी त्यांनाच देतो. ओके. अच्छा सर, आणि मला पण आता पुढचं शिकायचं आहे. तर किती कोणत्या दिवसापर्यंत देऊ तुम्हाला पैसे? संडे तुम्ही ऑलरेडी बुकिंग केली तर चांगलं आहे. संडेच्या आधी द्या. संडेच्या आधी दिलं तर 5,000 आहे, नंतर 6,000 आहे. संडेच्या आधी दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. आणि दुसरी एक गोष्ट, आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचं मला रेकॉर्डिंग भेटेल ना? आपण ही रेकॉर्डिंग सकाळी युट्यूब ऑलरेडी आहे, हे व्हिडिओज आहेत ऑलरेडी. कुठे आहे ते? ग्रुपवर रोज लिंक येते ना, तुम्ही ग्रुपवर त्या याला ऍड मी ग्रुप वरती ऍड झाले, पण मला काहीच आलं नाहीये. नाही येते तुम्हाला ना, व्हॉट्सअप ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलला ऍड व्हायला लागेल. मी देतो मला लिंक काहीच देईन. आलं, मला काहीच, फक्त युट्यूबची ते लिंक. 2 PDF फक्त आले. त्याचं मी झेरॉक्स मारून आणलं. ठीक आहे, मला आणि मेसेज करा, आणि पाठवेल. सकाळचा क्लास पण माझा मिस झाला. सेमच आहे, काही एवढा फरक नाही. त्याची रेकॉर्डिंग मला PDF पण सगळे सकाळी दिले का, सगळे PDF? ते मी कालपासूनच देत आहे, तुम्हाला देईल मी आता. ओके, मेसेज आहे. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, चला. आणि तुम्ही मनी एंजल नंबर जे आहे दुसऱ्याला देऊ शकतात. ओके, काढू शकतात, कोणी काढू शकतात. त्याच्यासाठी रेकी पाहिजे यायला असं काही गरज नाही. ओके, चालेल. हा, चला. अजून कोणाला काय बोलायचं आहे? हा, बोला. तर मी असं पिरामिड बनवलंय, बरोबर आहे का? बरं, तुम्ही मला दिसतच नाही स्क्रीनवर. एक मिनिट, हँड रेज करा बरं. इथं आहे. एक मिनिट. तुमचं नाव काय आहे, मग मला सापडतील इथे. अच्छा, राजश्री राजेश. कदम म्हणजे. हा, दाखवा बरं. हे असं केलेलं आहे, बरोबर आहे? मागच्या बाजूने दाखवा, मागच्या बाजूने. हे असं आहे. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. एक मिनिट सर, हे असं आहे. हे ना, हे अशी नोट आहे. हो. ओके. तर मला माझे प्रश्न आहे, आपण जे आहे ना ते कसं ठेवायचं, कसं त्याला काय डबीत ठेवायचं घालून ठेव, की असंच ठेवायचं? कसं ठेवायचं नाही, त्याच्या वरच्या टोकाला पकडा. एवढ्या छोट्या हॅलो. अंतरावरून कसं होईल? थोडस ते लटकलं पाहिजे. हा, असं हे हल्लं पाहिजे मोकळं. हा, असं हल्लं नाही, पाहिजे. असं असं ठेवताना कसं ठेवायचं, ते डबीत ठेवायचं का? कुठेही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. जिथेही ठेवू शकता तुम्ही, असं काही नाही. आणि तुम्ही आम्हाला आता पाण्यावर आणि ह्याच्यावर जेवणावर पण हे करायला सांगितलं, रेकी करायला सांगितली. ती आपण स्वयंपाक केल्यानंतर जर आम्ही ते भांड्यात काढून ठेवतो, त्याच्यावर पूर्ण स्वयंपाकावर केले तरी चालेल का?
हा, जसं तुम्हाला वाटेल तसं आपलं मनाला फॉलो करायचं, इंट्युएशन. ओके, चालेल सर. आपल्या आणखीन मनाचं. आणखीन एक प्रश्न होता सर माझा, की त्याला काय असं म्हणजे करायला काही वेळ असते का? म्हणजे आपण कधी कधी बघा सकाळी सकाळी काय काय गोष्टी तर आपण बेडवर पण करतो, म्हणजे थोडे एक्सरसाइज वगैरे किंवा ध्यान वगैरे आपण करतो. मग ते आपण तसं केलं तरी चालेल का, की त्याच्यासाठी एक वेगळीच एक जागा किंवा काही पाहिजे? नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. कधीही करा. फक्त एक सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतो, करताना कधीही बघा, चांगले लोक असतात ना, कधीही हा दिखावा आपण करायला गेलो तर मग गडबड होते. तर घरात कोणी नसतो ना, तर परमेश्वराचं आणि तुमचं एक नातं आहे. ओके. कधीच जास्त देवधर्म वगैरे दिखावा करायचा नाही. खूप त्या परमेश्वराचं आणि तुमचं एक पवित्र नातं असतं. तर कोणी नसेल घरात, दुपारी जरी तुम्ही असाल, चांगल्या मनाने त्याची आठवण केली तरी तो प्रार्थना ऐकतो. हा. तर गरज नाही की तुम्हाला त्या भीडभाडमध्येच जायचं आहे. परमेश्वर एकट्यातच सापडतो. परमेश्वर गर्दीत कधीच सापडत नाही. ओके. सकाळच्या वेळ असेल, दुपारची असेल, कधीची असेल, तुमची ती भावना आणि मनापासून कॉल केलं तर कधीही ते काम करत असतं. तर असं बिलकुल मनावर घ्यायचं नाही. ओके. कधीही करू शकता. ओके. मन शांत पाहिजे तर होत. ओके. हा. चालेल. हा, बोला दीपावली मॅम, काय बोलतात? गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग, बोला. सर माझी जी मैत्रीण आहे ना हेमलता सुर्वे, तिला मी तुमची लिंक पाठवली होती, तर तिला आवडलं, पण ती म्हणते ऑनलाईन मला बाउन्सर जाते. तर सर ऑफलाईन शिकवतील का नाही तुम्ही नाही, मला? ऑफलाईन नाही. आता ऑनलाईन तुम्ही बघा, तुम्हाला शिकवलंय, कसं शिकवतो बरं मी, तुम्ही सांगा. मास्टर लेवलला काही तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला का मी ऑनलाईन शिकवलं तर? सगळे नाही रोज नाही तुम्हाला रेकॉर्डिंग भेटतात, रोजचं तुम्हाला स्टडी मटेरियल रोज भेटतं आणि तुम्ही कधी पण येऊ शकतात, है की नाही? काही टेन्शन आहे. ती ऑनलाईन म्हणते फायदा. ती म्हणत होती तिथे ऑफलाईनला नाशिक. शिकून विसरून जाणार तुम्ही. ऑनलाईनला रेकॉर्डिंग असते. ओके. ठीक आहे चालेल सर. चालेल सर. तुम्ही थँक्यू करताय सर. की नाही कर्मा मेडिटेशन वगैरे, चालू आहे की नाही? हवं तसं वेळ पण मी करते सर, EFT वगैरे करते, पण हवं तसं असं थोडंसं मॉर्निंगला कामाला गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा येऊन जेवण वगैरे करत आईची पण थोडंसं हेल्थचा चालेल. हा इश्यू. बाकी थोडंसं करते तर होतंय, म्हणजे तिला आईवरती सर मला असं वाटतं मला हवं तसं जमत नाही, काय माहिती, मग मी आईवर परत ऍक्च्युली एकदा बॅच रिपीट करा. मंडे पासून परत या, हळूहळू विचारा. ओके, काही प्रॉब्लेम. ओके. परत करायचं. मी तुम्हाला सांगितलंय, 2-3 जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. माझं तसं वर्षभर आलं तरी काही प्रॉब्लेम. हा. झालं. मीनाक्षी. हा, नंदा पवार मॅडम, बोला. झाल्या का अनम्यूट? मला ते नोटीसची घडी समजली नाही, ती परत पाहायला मिळेल ना? अरे बापरे बापरे, चला करा बरं. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ बंद आहे, मी कसं सांगू? मी सांगणारच नाही. तुमच्याकडे नोट नाही, मी प्रॅक्टिकल कसं घेऊ? बघा, एक लक्षात घ्या सर्वांनी, ते सगळं सबस्टिट्यूट आहे. बघा, काम ते करणारच आहे, नो डाऊट. पण ऍक्च्युअल ताकद कशात आहे? मी मग एवढ्या दिवस सांगायचा काय उपयोग? निखिलला प्लीज तुम्ही बोलव. सर्वांनी माझी एक गोष्ट आहे. मी तुम्हाला निखिलला बोलव, मनाची त्याला भूक लागली. थांबा थांबा. मी तुम्हाला मनाची ताकद, किती मन पॉवरफुल आहे, कसं प्रोग्राम करायचं, कसं सकारात्मक राहायचं, पैसा त्याच्याने येतो, ह्या गोष्टी खरंच काम करतात. पण एक सबस्टिट्यूट सारखं नक्की करा, पण सगळं याच्यावर डिपेंड नाही राहायचं. तुम्ही ते अफर्मेशन दिले ते वाचा, चांगले चांगले रोज. मी मुद्दाम नाही दिले ते अफर्मेशन, खूप महत्वाचे आहे. काढा मॅडम, नोट काढा. हा, करा गडी. तसं नाही. हा, करा. विमानासारखं केलं. झाली. हा, झाली. तसंच ठेवा. आता अर्धी त्याच्यावर, अर्धी घडी करा त्याच्यावर. करा अर्धी नोट घडी. हळू करा. ती नोट कुठे जाणार आहे? तुमच्याकडेच राहणार आहे. मी पण कुठे नाही जाणार. स्लोली करा. ओके. आता खालून आहे ना, खालून एक छोटीशी घडी करा. अशा 3-4 घड्या वरती आल्या पाहिजे त्या विमानाच्या शेप पर्यंत. 1, 2, 3-4 आल्या, त्या फक्त त्या प्लेन शेपच्या वरती आल्या पाहिजे अशा. हा. काय बोलतोय? हा. ओय, काल हा. झालं. आता ते जो उरलेला कोपरा आहे ना, त्याच्याने त्याला पॅक करून टाका. जे 2 कोपरे उरले असतील ना, त्याच्याने त्याला असं पॅक करा. हा, करा ते पॅक. झालं. हा.
हा झालं. आणि सकारात्मक राहायचं. तुम्ही लाख पिरामिड बनवले आणि मनात पैशाबद्दल हे नकारात्मकता ऐकणं असेल, फार कसा गरजेचं आहे. पैसा येईल? लोकांचे प्रश्न, त्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तरं सापडतात. तुम्ही करायचं लाख नाही. पिरामिड बनवले, पैशाप्रती, कामाप्रती प्रति मनात नकारात्मकता असेल, कसा पैसा येईल? तर बी पॉझिटिव्ह फर्स्ट. ओके. चला नेक्स्ट कोण आहे? कुणाला काही बोलायचं आहे? सांगा अजून. 5 दिवस एवढे तुमचे कसं वाटलं? काही झाला का नाही जीवनात बदल? हम्म? हम्म? चला मेसेज वाचून घेतो. उद्या 6 वाजता शक्तिपात आहे. ओके. आम्हा सुरळीत करण्यास आले. थँक्यू सो मच. अजून मनी मॅग्नेट नंबर हा पहिला होता ना. ओके. लेवल 1 ची बॅच परत आता मला नाही वाटत लवकर असेल, कारण सुट्ट्या येत आहेत उन्हाळ्याच्या. लेवल 1 ची बॅच लवकर नसेल. ओके. संध्या किरीमकर मॅडम, आणि तुम्ही हँड करा. तुम्ही मला दिसतच नाही. संध्या किरीमकर, असा हात तरी करा. मी कसं अनम्यूट करू तुम्हाला? कुठे आहेत? कुठे तुम्ही? संध्या मॅम. हा भेटल्या. हा मॅम बोला. हा बोला. सर सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच, कारण मी खूप मन लावून तुमचे क्लासेस ऐकले. खूपच आवडलं तुमचं शिकवणं, तुमचं बोलणं, शांततेने घेणं सगळं. कोणी कितीदाही विचारलं तरी सांगायची तयारी. छान वाटलं. मला जेन्युअनली पुढचं शिकायचं आहे आणि स्वतःसाठी म्हणून रेकी. आणि मला असं वाटतं मी थोडं प्रोफेशनली पण पुढे यात जाऊ शकेल. ते तुमचं मार्गदर्शन लागेल मला. पण सर नक्की जाऊ आता शकता. जसं तुम्ही अगदी बोलले, माझ्याकडे ग्रँड मास्टर पर्यंतचे स्टुडंट्स आहेत. ओके. लेवल 4 त्याचेही क्लासेस असतात. नक्की कधी वाटलं तर करू शकता. बोला. नक्कीच. आता जसं तुम्ही बोलले की आता खरंच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहे आणि महिनाभर ना माझं शेड्यूल तिकडे जरा पॅक राहील आहे. तर पुढचं आपलं जे बॅच राहील म्हणजे लेवल 2 ची जी बॅच राहील ना, ती मला नक्की जॉईन करायचं. त्याचं रिमाइंडर कसं मिळेल मला? बघूया. तर ते ग्रुपवर असतात ना, किंवा नंबर सेव्ह या. करून ठेवायचा तुम्हाला रिमाइंडर येईल. ओके. हो सर, जेन्युअनली तसं. करायचंय. आणि तुम्ही आणि हे जे सगळं नॉलेज दिलं लेवल 1 म्हणून, इतकं अनलिमिटेड दिलंय सर, अनलिमिटेड दिलेलं आहे. थँक्यू लेवल 2 सो 3 मच. ला तर अजून जास्त सिलेबस आहे. ओके. काही ना काही वर्क करूनच जातं तुमच्यासाठी. बरंच काही आहे त्याच्यात. मी बरेच 1-2 लोकांचे रेकीचे क्लासेस अटेंड केलेले आहे. पण जेन्युअनली मला तुमच्या क्लासमध्ये जे वाटलं ते खरंच तर मला तुमच्या सोबत पुढे शिकायचं आहे सर. मला प्लीज रिमाइंड करा तुमची जी लेवल 2 ची बॅच. ओके सर. ठीक. थँक्यू सो मच सर. ओके. स्कॅनर पाठवतो मी. क्लास संपल्यावर स्कॅनर पाठवेल. ओके. काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना पण पैशाची प्रॉब्लेम असेल, मला माहिती आहे मंथ एंड येतो आहे. तुम्ही अगदी 1,000 भरून बाकीचे पैसे शिकता शिकता दिले क्लास संपूपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ते बुकिंग करून ठेवा, नाहीतर मग ऍडमिशन फुल होऊन जातात. ओके. तर तुम्ही असं करू शकतात. म्हणजे 5,000 मध्ये तुमचं फिक्स होऊन जातं. हा. चला अजून काही कुणाचं पाठवणार आहे? चला ठीक. आता हा इंदराम गंजाळे बोला सर. थँक्यू प्रमिला मॅम. हा बोला सर, बोला. अनम्यूटचं बटन दाबा. हा बोला हॅलो. सर. हा बोला सर. शक्तिपात सकाळी काय तयारी करायची? काहीच नाही करायची, फक्त येऊन बसा, मी तुम्हाला गाईड करेल. ओके. पण टाइमावर ओके या. सर. लेट नका येऊ द्या शेवटचा दिवस. तर तुम्ही ओके. दिसली पाहिजे फक्त मला. व्हिडिओ ऑन पाहिजे बाकी. यस. ओके चालेल. चलो थँक्यू. चला कुणाचे काही क्वेश्चन नाहीये, मी रॅप अप करतो. ओके चालेल. वा. चला तर सर्वांनी क्लासचं टायमिंग वगैरे सगळ्या डिटेल मी तुम्हाला पाठवून दिलं. ओके. तुम्हाला सगळ्या डिटेल येऊन जातील फोन. चला सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतले. सर्वांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुमच्या सर्वांच्या जीवनात सदैव परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. थँक्यू सो मच. धन्यवाद.